मी भरत मुकुंद तामनकर, भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत श्री सुरेश शंकर दहीफळे व सौ मीना सुरेश दहीफळे, जे अहिल्यानगर येथे राहतात. त्यांनी 2024 नोव्हेंबरमध्ये ते 2025 मार्च या 126 दिवसामध्ये माईची पायी परिक्रमा पूर्ण केली, 3,500 किलोमीटरची. आणि त्यांच्या परिक्रमेच्या अनुभवाविषयी त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. तर आपण दोघांचंही चॅनलवर स्वागत करूया. सुरेश दादा आणि मीनाताई, तुमचं स्वागत आहे भारत भ्रमंती चॅनलवर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. हा, तुम्ही सुरेश दादा, तुम्ही थोडक्यात स्वतःबद्दल माहिती द्या आणि त्यानंतर ताई, तुम्ही थोडक्यात स्वतःबद्दल माहिती द्या. तुम्ही हाऊसवाईफ आहात की वर्किंग करता, आणि सुरेश दादा आधी काय करायचे त्याच्याबद्दल माहिती द्या. नमस्कार. नमस्कार. मी सुरेश दहीफळे. हं. मी सुरुवातीला DRDO ची एक संस्था आहे, आपल्या रक्षा मंत्रालयाची. तर DRDO ची एक लॅब आहे नगरला, VRD म्हणून. ते व्हेकल्स वगैरे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे काम चालू असतं. त्या ठिकाणी मी एक टेक्निकल ऑफिसर म्हणून रिटायर झालेलो आहे. त्याची जवळजवळ माझी 40 वर्ष सर्व्हिस झाली. 40 वर्षाच्या सर्व्हिस नंतर मी आता नुकतंच रिटायर झालो 2024 मध्ये. बरोबर. आणि ताई Yes. काय करत होत्या? ताई सर्व्हिस करत होत्या की हाऊसवाईफ आहे? नाही, ती आता मी गृहिणी आहे, मी घरीच असते. ओके, हाऊस मेकिंग. ओके, ठीक आहे. हाऊसवाईफ. तर तुम्हाला नर्मदा माईची माहिती कोणाकडनं मिळाली आणि कधी मिळाली? सुरुवातीला आम्ही एक पायी दिंडीमध्ये जात होतो. तर आणि सुरुवातीला आमच्या इथे गहिनीनाथ गड म्हणून जो एक वामन भाऊंचा एक गड आहे, गहिनीनाथ गड. आमचं ते एक संत होऊन गेलेत, तर त्यांच्या गडावर आम्ही दिंडीमध्ये जात होतो काही दिवस. ते अंतर कमी होतं. मला सुरुवातीला चालायची वगैरे सवय नसल्यामुळं मी लांबची दिंडीला जास्त प्राधान्य दिलं नाही. पण आमचे जे एक महाराज होते, नाही तुम्ही चला दिंडीमध्ये, चांगलं असतं वगैरे वगैरे, आणि तुम्हाला नाही चालता आलं तर तुम्ही फार तर गाडीच बसू शकता, पण ती पण सोय आहे आपल्याकडे. तर त्यांनी बराच आग्रह केल्यामुळे मी दिंडीला जाण्याचं मान्य केलं. आणि ते 4 दिवसाचा प्रोसेस, 70 दिवसाची फक्त दिंडी असते. तर तिथनं मला खूप गोडी लागली, इतकं आवडलं मला ते दिंडी वगैरे की खूप छान. म्हणजे 10-11 वर्ष आम्ही त्या दिंडीमध्ये दरवर्षी न चुकता जात होतो, दोघंही जात होतो. त्यानंतर मग पंढरपूरच्या दिंडीला ते म्हटलं, पंढरपूरच्या दिंडीला तुम्ही चला. पण ते अंतर जास्त 200-220 किलोमीटर नगरपासून. मग तिकडे जाण्याचं आम्ही ठरवलं की ठीक आहे, इतकं जात होतं तिकडे जाऊ. मोठी दिंडी रजेचा थोडासा अडचण होती, पण ती व्हायची ऍडजस्ट. तर मग ते जस्ट पंढरपूरच्या दिंडीत आम्ही जायला लागलो, त्यावेळेस एक वेळेस काही लोक गप्पा मारत राहते. झोपताना जाऊन सगळे बरेच लोक एकत्र येतात. त्यावेळेस काही त्यांच्या गप्पा चालू होते नर्मदा परिक्रमेबद्दल. मला काही कळलं नाही, पण ते मी दिवसभर चालण्यात ओळख झालेली होती. त्यांच्या गप्पा चालू होत्या, नर्मदा परिक्रमा वगैरे असं तसं. आणि त्यात मी म्हटलं आज काय झालं, जरा जास्त दिंडीचा पल्ला मोठा होता. नॉर्मली 20-22 असतो, त्याशी 27 किलोमीटर दिंडी चालली होती. म्हटलं खूपच चालली बुवा, जरा पाय दुखल्यासारखेच वाटतायत. तर मला एकदम लावू साहेब, तुम्ही 27 किलोमीटर इतकं जास्त म्हणता एक दिवसाला, मग तुम्ही नर्मदा परिक्रमा कसे करायचे? म्हटलं नर्मदा परिक्रमा काय असते? मी दिंडीलाच बरंच तयार झालो होतो, आता मला आवड लागली म्हणून मी येतो. तर ते म्हटले नर्मदा परिक्रमा तुम्हाला माहित नाही का? म्हटलं नाही बा, मी तर काही नाव पण नाही ऐकलं, असं काही नव्हतंच ऐकलं खरं म्हणजे. एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती. तर मग त्यांनी सांगितलं की ते नर्मदा परिक्रमा ही नर्मदा नदीला पूर्ण एक प्रदक्षिणा घालायची असते. तर म्हटलं किती अंतर असते किंवा किती दिवसाची आहे? ते म्हटलं ते जवळजवळ 3,500 किलोमीटर एवढं पायी अंतर चालू लागतं. ते ऐकलं होतं मी, तर मला एकदम असं विचार वाटलं की 3,500 पायी चालणे काय, म्हणजे काहीतरी त्यांच्या काही ते गल्लत झाली दिसती. 350 असावं, काहीतरी 350 म्हणत असतील. त्या म्हटलं 350 म्हणायचं की 3,500 म्हणायचं तुम्हाला? अहो म्हणजे 3,500ची 3200 ते 3400 तर कमीत कमी आहेच असं. ते म्हटलं कसं चालतात? तर त्यांनी मग थोडंसं बहुतेक लोक गाडीच करतात. तर म्हटलं पायी केलेलं कुणी आहे का? तर त्यावेळेस मला पायी केलेलं कोणी भेटलं नाही त्यांच्याकडे, त्या सर्वांनी गाडीने केली होती. पण त्याला आमचा विचार आहे पायी करण्याचा, सध्या नाही येत, पण आम्ही जाणार आहे. त्यानंतर काही पुन्हा एक आम्ही आळंदी दिंडीत गेलो होतो. आळंदीला पण दिंडी जाते असे कार्तिकेने असे. मग आम्ही आळंदीच्या दिंडीला ज्यावेळेस गेलो, त्यावेळेस मग तिथे एक गृहस्थ मला भेटले, त्यांनी प्रत्यक्ष पायी परिक्रमा केली होती. बरोबर. हा, तर त्यांना मग विचारलं मी परिक्रमा काय असते, म्हणून त्यांनी मला थोडक्यात माहिती दिली. पण मला जेव्हा त्यांचं ऐकायला सुरुवात केली, मला लक्षात हा असं
10-5 मिनिटं बोलून माहिती करून घेण्यासारखा विषय नाही हा. मग मी त्यांचा नंबर वगैरे दिला. ते औरंगाबादचे गृहस्थ होते. ते नंबर वगैरे दिला. म्हटलं मी तुमच्या घरी येईल, कारण मी आता 1-2 वर्षांनी रिटायर होणार आहे. तुम्हाला आवडेल म्हणजे अशी परिक्रमा करायला. खूपच म्हणजे मला ऐकलं खूप छान वाटलं ते. मग त्यानंतर ते हिलाही सांगितलं की असं असं आहे. मग त्यानंतर आम्ही त्यांना एक जस्ट मी रिटायर म्हटलं आलो जवळ. 1-1.5 वर्ष पूर्ण होत राहिले मला रिटायरमेंटला. मग त्याच्यानं मी फोन वगैरे माहिती करून घेतली की कशी असते परिक्रमा, काय असतं, तुम्ही गेले आहात, तुमच्या घरी येऊ का? त्यामुळे साहेब घरी यायची गरज नाही आधी तुम्हाला. पण तुम्ही युट्यूबवर वगैरे त्याचे काही व्हिडिओज असतात ते तुम्ही पाहू शकता. आणि घरी आले तरी काही हरकत नाही माझी. पण तुम्हाला युट्यूबवर खूप काही माहिती त्याच्याबद्दल मिळू शकते. तुम्ही जा नक्की, खूप मजा येते, खूप आनंद मिळतो. तर मग हिलाही सांगितलं मी. ही म्हटली नाही आपण तुम्ही रिटायर झाले किंवा मग तरी जाऊन येऊ एकदा. आणि मधल्या काळात एकदा काय आलं की आमच्या शेजारच्या हिचे मैत्रीण होती ते परिक्रमेत काढले होते गाडीने. ही सांगत होते त्याच्याबद्दल. हा, ताई सांगा तुम्ही. ते बसनी जाणार होते आणि यांना मी म्हटलं का आपण पण जाऊ बसनी. हे म्हटले आता मला रिटायर व्हायला थोडे 2च महिने राहिले, थोडं थांब आता, कारण आता मला सुट्टी भेटणार नाही. नंतर मग म्हटलं चालेल आता. मग म्हटलं आपण पण पायीच जायचं आता, रिटायर झाल्यावर गाडीने करायची नाही म्हटलं. ते म्हटले बघू त्यावेळेस. म्हटलं बघायचं नाही, आता निर्णय घेतलाय तर पायीच करायचं. म्हणजे हा पक्का निर्णय आमचा घरीच झाला होता. बरोबर. त्यानंतर मग जेव्हा तुम्ही रिटायर झालो एप्रिलमध्ये, त्यानंतर हळूहळू तेव्हा पुन्हा मग जानेवारी फेब्रुवारीमध्ये लोक जातात इथले. मग पुन्हा गाडीने जायचा विषय निघाले. म्हटलं गाडीने तिथलं नाही, आता तुम्ही रिटायर झाले, आता आपण डायरेक्ट नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पायीच करू. पायीचा तुम्हाला 5-6 महिने वेळ आहे, तोपर्यंत तुम्हाला काय तयारी करायची करा. आणि तेव्हा तिने आग्रह झाला की आता इथून पुढे पायीच करायची म्हणून. आणि मग जेव्हा आम्ही नोव्हेंबर जवळजवळ आला ही युट्यूबवर व्हिडिओ पाहायची घरामध्ये मी ऑफिसला गेल्यानंतर. आणि पाहून पाहून आणखी माझी पक्की तयारी, साधी गाडी मला परत सांगायची अहो असं आहे तसं आहे. मग रात्री मी पण पाहायचो. ते पाहून पाहून असं वाटलं नाही आपण युट्यूबवरच पाहतोय, प्रत्यक्ष पायी कुणी करून आला तर प्रत्यक्ष भेटू आणि मग माहिती करून घेऊ. त्याशिवाय मी व्हिडिओ पाहून किंवा असं फोनवर बोलून मला तितकी खात्री नाही येणार. त्यानंतर मग मी नगरमध्ये 2 जणांची आम्हाला पत्ते मिळाली की जे पायी करून आले होते. तर माझ्या मित्रांसाठी आमचे नातेवाईक 2 जण पायी करून आले. मग ते 2 नातेवाईकांकडे मित्राच्या. पण मला हे कळलं की त्यांना काही अडचण आल्यामुळे, शारीरिक अडचण आल्यामुळे किंवा आजारी असतात त्यांच्या दोघांची परिक्रमा काही कारणामुळे पायी गेले ते. पण शेवटी थोडासा टप्पा राहिले होते त्यांना गाडीने पूर्ण करावं लागले. काही आजारी पडल्यामुळे म्हणा किंवा काही शारीरिक हे झाल्यामुळे. तर पण त्यांनी दोघांनी मला हे सांगितलं की साहेब नक्की करा, खूप आनंद मिळतो. आणि आता मागच्या आमच्या काही कारणामुळे नाही होऊ शकली पूर्ण पायी, थोडासा टप्पा आम्हाला गाडीने करावा लागला. पण ह्यावेळेस पुन्हा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि पायी आम्ही सुद्धा करू. मग जेव्हा त्यांची जिद्द मी पाहिली की एवढ्या अडचणी येऊन पुन्हा ते पायी करायची त्यांच्या डोक्यात आहे म्हणजे. आणि मला एक सांगता येईल तुम्ही नक्की करा, याचा अर्थ काहीतरी तिथं आहे. त्याशिवाय इतका आमचा प्रवास करून इतक्या अडचणी येऊन ते सांगतायत जा. तर मग आमच्या दोघांचं इच्छा झालं की नाही आता आपण जाऊच म्हणून. आणि मग त्यानंतर मग निर्धार झाला की पायी जायचं. त्यानंतर मग तुम्हाला फार बरं झालं की लोकांना मोठा प्रॉब्लेम असतो की बायकोची परवानगी मिळवायची परिक्रमेला जायला. तर इथे तर तुम्हाला बायकोनी आग्रह करून घेऊन गेले. तिनेच आग्रह केला मला, ते खरं आहे. नाहीतर बायकोची परवानगी मिळवणं हे सर्वात अवघड असतं परिक्रमेसाठी. बरोबर. तर तुमचं नशीब चांगलं आहे त्या बाबतीत की तुम्हाला बायकोनीच तुमच्या पाठी लागून तुम्हाला घेऊन गेली परिक्रमेला. तर परिक्रमेला जायचं ठरवल्यानंतर ज्या दिवशी ठरवलं त्या दिवसापासून जिथपर्यंत परिक्रमा स्टार्ट करताना म्हणजे घरून निघताना तिथपर्यंत काही अशा घटना घडल्या की आपण ठरवल्यानंतर फार अडचणी येतात. मग काहीतरी कारण होतं, मग ती डेट मागे पुढे होते, असं काय तुमच्या बाबतीत झालं का? तर त्यात काय की आता कधी जायचं हे याबद्दल माहिती काढली होती कधी जायचं. तर बहुतेक लोकांनी सांगितलं की दिवाळी झाल्यानंतर देव उठणी एकादशी असती त्या दिवशी परिक्रमा सुरू करतात. ही माहिती खरं तिनेच काढली असतं. मी युट्यूबवर व्हिडिओ पाहायचे ना, त्याच्यामुळे मग देव उठणी एकादशी पासून सुरुवात करतात हे मला माहित होतं. मग मी त्याच्यावर एकच नाद लावला का आता ह्या तारखेचं तिकीट बुक करा, आपल्याला जायचंच आहे म्हणून. बरोबर. आणि मग ज्या दिवशीचं बुकिंग करायचं ठरवलं ते ठरवल्यापासून परिक्रमेला निघेपर्यंत मध्ये काही अडचणी आल्या का तुम्हाला? अडचणी काहीच नाही आल्या आम्हाला. सर घरचे पण सगळे मुलं वगैरे म्हटले जा तुम्ही, काही नाही आता रिटायर झाले, फिरून या तुम्ही.
आणि कारण ही जे लोक पाहायची ना नर्मदा माई जी पाहायची तर शेजारच्या आमच्या महिला असायच्या काही मैत्रिणी वगैरे समोरच्या मावची पापू त्या पण येऊन बसायच्या दुपारच्या वेळेला. हे आम्हाला पण दाखव काय असतं व्हिडिओ त्या साखर दाखवा मांडला म्हटलं की आपलं ते असायचंच बाहेर. त्या महिलांनी पाहिजे आणि घरच्यांची हे लक्षात लागत हे काय गेल्याशिवाय राहणार नाही इतकी हे की त्यामध्ये परवानगी काळजी गरज नाही पडली. उलट आम्हाला मुळच सांगायचे जर तुमचं जायचं तर असं करा बरं का ही काळजी घ्या बरं का अमुक घ्या. मग त्यांनी हे लक्षात की जाणार आहेच. त्यामुळे आम्ही विचार त्यांनी आम्हाला परवानगी आणि सूचना द्यायला सुरुवात केली की तुम्ही जाता येते नाही आणि ही काळजी घ्या असं. त्यामुळे असं विशेष अशी परवानगी घ्यायची आम्हाला काही गरजच नाही आली. हे आता युट्यूबचे व्हिडिओ पाहत असताना नाही का एक एक जण येऊन बसायला लागले रोज मग माझ्याजवळ आम्हाला पाहायचंय. मग एक दिवस माझी आई पण अशी झाली होती. मग ती पण म्हटली का तुला जायचंय ना मला पण यायचंय तुझ्यासोबत मी काय थांबणार नाही. तिचं वय तर 82 वर्ष होतं तरी पण म्हणे नाही मला यायचंय. आता तुला इतकं अवघड आहे कसं जमल. म्हटली काही नाही मी काही गाडीत बसन काही असं. शेजारच्या मावशी पण होत्या आमच्या इथल्या त्या दोघींचं सारखंच वय होतं 80 पर्यंत. ते आता जर माझी परिक्रमा झाली तर नंतर कधी होणार आहे. आणि मला तू पाहिलं आणि तुम्ही करताय दोघं जण जावं आणि सून तर मी जशी जमन तशी माझी करून आणा तुम्ही. तिची पण खूप इच्छा झाली. आणि ते समोरच्या मावशी होत्या आमच्या एक त्याही वयस्कर 75च्या पुढे वय असेल त्यांचं एखादी. त्या म्हटली आई हिला म्हटली तुझी आई येते तर मी पण येते मग आम्ही जोडीला जोडीदार. मला धावते यायचं होतं. अरे म्हटलं ते जबाबदारीचं काम आहे आपण त्यांना घेऊन जायचं असं. तर मावशीने म्हटलं मावशी हे लहान मुलासारखं हात धरून जमणार नाही. ते माझे वीज पाहिजे चालू म्हणायची तयारी करून तुम्हाला घेऊन चालतो आम्ही दोघे आहोत. तर मग तेही आले. त्यांचं आणखीन 4-5 जण निघाले आमचे लेडीज त्यांचे मिस्टर काहींचे नाते जो आम्ही निघताना 10-11 जण निघालो. मला एवढं तिकीट बुक करावं लागलं रेल्वेचे. मग तर ते आधी रेल्वेचं तिकीट शिल्लक नव्हतं. नंतर पाहिलं मला एक मित्रांनी सांगितलं की ज्येष्ठ नागरिकाचा एक सेपरेट कोटा असतो आजकाल रेल्वेमध्ये. तर ते सिनियर सिटीजनचा जो कोटा आहे त्याच्यामध्ये मात्र भरपूर तिकीट शिल्लक होते आणि मला सर्व तिकीट एकाच दिवस मिळाले सुद्धा. त्यामुळे जाताना आम्ही मग सगळं अशा प्रकारे घरून निघताना 10-11 जण बरोबर होतो. पण आम्हाला याची कल्पना होती सर्वांना मी कल्पना देऊन ठेवली की मैया इतक्या ग्रुपने तुम्हाला प्रवास करू देत नाही आणि परिक्रमा हा असं ग्रुपने करायचा विषय नाहीये. माझाही परिक्रमा जाण्यामागचे जे बरेचसे काही उद्देश आहेत त्यातला एक उद्देश स्वतःवर काम करणं हाही आहे. मनावर काम करणं थोडंसं ध्यान धारणा करणं थोडं ह्या सगळ्या गोष्टी मी भर देणार आहे आणि तेच महत्वाचे परिक्रमेमध्ये. तेव्हा ग्रुपने गप्पा मारत चालायचं नसतं त्या ठिकाणी याची कल्पना सर्वांना दिली. आणि तिथे गेलं तर काही ना काही कानावरून असे खूप लोक 3 गेले तर तिघांचे 3 एक सुट्ट्या होतात. तर आपण एवढे चाललो तुम्ही ती अपेक्षा ठेवू नका आपण शेवटपर्यंत एकत्र राहू. तर सर्वांची मनात तयारी होती की नाही फाटाफूट होऊन एक जायला आपण तरी आम्ही करू. असे पूर्ण तयारी करून निश्चय करून आम्ही परिक्रमेला 9 नोव्हेंबरला नगरमधून ट्रेननी याला ओंकारेश्वर खंडव्याला गेलो. खंडवा आणि खंडव्याहून मग सकाळी बसने ओंकारेश्वरला पोहोचलो. मग तुम्ही त्या दिवशी शेगावच्या गजानन महाराजांच्या आश्रमात राहिला असेल. हो गजानन महाराज आश्रम येतात. तर मग नंतर गजानन महाराजांच्या आश्रमातून दुसऱ्या दिवशी तुम्ही उचलली का परिक्रमा. नाही गजानन महाराजांच्या आश्रम मध्ये गेल्यानंतर त्यांना साधारण देवउठणी एका दिवशी 3ऱ्या दिवशी होती. 2-3 दिवसाचा गॅप होता मध्ये. तेवढा गॅप आम्ही मुद्दामच ठेवला होता. ते गेलं थोडंसं त्यामध्ये मानदाता पर्वताची प्रदक्षिणा करायची काही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करायच्या माहिती घ्यायची असं काही 2-3 दिवस आधी त्या हिशोबानेच गेलो होतो. बरोबर. आणि तिथे गेल्यानंतर मग आम्ही काही छोट्या मोठ्या खरेदी जसं ते दंड घेणे कमंडल वगैरे घेणं काही बाकी इतर छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या ते खरेदी. नंतर याची प्रदक्षिणा केली मानदाताची. संकल्प पूजेसाठी कोणते ते ब्राह्मण अनिल महाराज म्हणून एक महाराज होते आम्हाला 2-3 जण सांगितलं चांगले आहेत करून घ्या. तर त्यांची भेट घेतली. संकल्पाचं कसं कधी यायचं कोणत्या ठिकाणी भेटायचं त्याची माहिती काढली. आणि मग संकल्प साधारण 3-4 दिवशी आम्ही तिथनं निघालो. 2-3 दिवस परिक्रमासाठी ते गजानन महाराज तुम्हाला तुमची सोय व्यवस्थित खूप चांगल्या प्रकारे सोय करतात. ते कोणतीही अडचण येऊ देत नाही तुम्हाला तिथं. असं कडे 14 तारखेला आम्ही साधारण परिक्रमा तिथून उचलली. 14 नोव्हेंबरला. 14 नोव्हेंबरला सकाळी उचलली तुम्ही परिक्रमा. हो सकाळीच आम्ही गेलो संकल्प उचलला पूजा केली आणि तिकडून तसंच पुढे जायचं परत मागे यायचं नाही आता. आणि तिथून आमचा पायी प्रवास सुरू झाला. खूप उत्सुकता होती खूप प्रश्न होते कुतूहल होतं एक आनंद तर खूप जसं लहान मुलं सहली जाताना होतो तसाच आनंद अगदी ह्या वयात सुद्धा आम्हाला लहानपणी सहलीसारखाच आनंद येत होता. म्हणजे खूप म्हणजे असं तोंडी सांगण्यासारखंच नाहीये ते
आणि प्रत्येक जण तितकाच आनंदी होता. ताई काय सांगतील पहिल्या दिवशीच्या प्रवासाबद्दल? पहिल्या दिवशी मग सकाळी लवकर उठून या मैयावर जायचं होतं ओंकारेश्वरच्या तिथं. मग आंघोळी वगैरे करून गेलो आणि सगळी पूजेची तयारी वगैरे. मग ते महाराज आले, आमच्याकडं संकल्प वगैरे करून घेतला आणि मग आम्ही चालायला निघालो. निघाले. तर पहिल्याच हो. दिवशी जे ऊन लागलं असेल चालताना सामान घेऊन आणि उन्हात खाली, तर हा. तुम्हाला जमलं का पहिल्याच दिवशी? असं वाटलं कशाला आलो यार, एवढं ऊन लागतंय असं? नाही नाही, असं असं काहीच नाही वाटलं, कारण आमचा पक्का मनाचा निश्चय होता ना, बरं, त्याच्यामुळे काही वाटलंच नाही म्हणजे असं. बरं, बरं. म्हणजे उन्हाचा तो त्रास जाणवला नाही पहिल्या दिवशी? नाही नाही, काहीच नाही. हा. मग पहिल्या दिवशी तुम्ही पहिला टप्पा किती किलोमीटरचा चालले आणि कुठल्या आश्रमात थांबले दुपारी जेवायला? 17 किलोमीटर चाललो होतो पहिल्या दिवशी आम्ही. स्टार्टला 17 की मध्ये आश्रमात थांबले असाल ना जेवायला कुठे? पहिला आश्रम कुठला लागला तुम्हाला? असं रस्त्याने नाही का चहा वगैरे घ्यायला असं थांबलो, पण डायरेक्ट आम्ही मग दुपारचं जेवण वगैरे नाही केलं, डायरेक्ट आश्रमवरच 3 वाजता पोहोचलो. दुपारी पोहोचले. हा. कुठला 2-3 आश्रम? ठिकाणी बालभोग वगैरे घेतला आणि आश्रमावर पोहोचलो 3 वाजता. कुठल्या आश्रमात पोहोचले तुम्ही पहिल्या दिवशी? वृंदावन आश्रम, मोरटक्का मोठटक्क्याला वृंदावन आश्रम. प्रत्येकाला की आम्ही मध्ये पुढे जेवायला न थांबल्यामुळे आणि निघायला थोडा उशीर जातात. 10, 10:30, पाऊण 10 झाले आम्ही निघायला. त्यामुळे असं पण आम्ही थोडस ऑड टाइमलाच पोहोचलो, की 2:30-3 वाजले होते. तो पण तिथले नियमित परिक्रमावासी जेवण करून पुढे निघून गेले होते. आणि आम्ही 3 वाजता तिथे पोहोचल्यामुळे काय झालं की मग जेवायची वेळ होऊन गेली होती आणि त्या महाराजांनी विचारलं तुम्ही जेवण केलं का? म्हणजे आम्ही जेवण तर नाही केलं, पण बालभोग 1-2 ठिकाणी केला, चहा वगैरे बऱ्याच ठिकाणी झाला. ते नाही तुम्ही आता जेवण तर नाही केलं, जेवण होऊन गेलेलं आहे, तर तुम्ही बसा, तुमच्यासाठी थोडंसं बालभोग वगैरे काहीतरी खायची व्यवस्था करतो तेवढं खा आणि मग संध्याकाळचं जेवण तर आहे, मुक्कामाला आहे का? म्हणलं हो, आता आम्ही इथं मुक्काम करणार आहे. मग त्यांनी तेवढेच आम्हाला त्या जिल्ह्याचे जे महंत होते, महत्वाचे साधू संत वगैरे, त्यांच्याजवळ घेऊन बसवलं त्यांनी आम्हाला. त्यांचे महाराज जी अभी इतनी मूर्ती आहे, आम्ही 8-9 जण होतो जवळजवळ. मग त्यांनी बसवलं, कुठून आले, काय आले, खूप आपुलकी आमची चौकशी केली. इतकं बरं वाटलं, इतकं चांगलं बोलले ते. आणि तोपर्यंत लगेच त्यांचे जे बाकीचे लोक होते, त्यांनी लगेच तिथं आम्हाला एवढ्या मोठ्या झुमिल्यामध्ये शेव, मुरमुरे, कांदा वगैरे कापून बाकीचे काय कांदा नव्हता, अशी इतकी चांगली भेळ करून आणली. म्हटली आम्ही इसे आप काम चालवलं. आणि मग सर्वांच्या समोर ते असं एक एक ठेवलं. आम्ही त्या महाराजांशी गप्पा मारत मारत मस्तपैकी ते खाल्लं. रिफ्रेशमेंट साठी नंतर चहा आणला तिथं त्यांनी, खूप छान चहा, बिस्किट, इतकं चांगलं वाटतं पहिल्या दिवशी. इतका आधार तिथे आमचं स्वागत ज्याला म्हणता येईल. पहिल्याच आश्रम पूर्ण स्वागत, कारण आम्हाला भीती होती आश्रम कसे असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव होते. पण पहिलेच आम्ही इतका गोड आणि चांगला आला. म्हटलं आधी आप ये लेलो, आराम करो, मैया समोर नर्मदाच्या काठीवरच असं वृंदावन असं. म्हटलं समोर मैया है, आप जाके वहां नहा लो, क्या करना है पूजा पाठ कर लो, और शाम को यहाँ पर भोजन प्रसादी है. असं खूप पहिल्या दिवसाचा अनुभव खूप नेहमी लक्षात येणं असंच आहे. बरोबर. तर तुम्ही सुरुवात केली 10 जणांनी परिक्रमेला? हा, 10-11 जणांनी. तर मग पहिल्या दिवसापासून किती दिवस तुम्ही एकत्र चाललात सगळे? किती दिवस? साधारण एक 20-15 दिवस आम्ही बरोबर असू. त्याचे मागे पुढे व्हायचे, काही मागे पुढे, पण संध्याकाळी मुक्कामाला परत एकत्र यायचो आम्ही असं. तर साधारण एक मोठं 10-15 दिवस किंवा 16 दिवस आम्ही एकत्र सर्वजण होतो. त्यानंतर मात्र काही ना काही कारणावरून आमच्या दोघांचं कसं असतं, मी आधी सांगितलं होतं की आपण निवांत परिक्रमा करायची. घरी सांगितलं होतं आम्ही की साधारण 4 महिने लागतात, कुणी 3 महिन्यात करतात, पण आम्ही 6 महिने लागले तरी निवांत चालणार आहे. कोणत्याही प्रकारची घाई आपल्याला करायची नाही आणि निवांत करायची आम्ही. प्रत्येक गोष्टीचा होत्या तेवढा आनंद घ्यायचा आणि अभ्यास प्रत्येक ठिकाणचा करायचा प्रयत्न करू आपण व्यवस्थित करू. धावपळ वगैरे अजिबात करायची नाही. पण आमच्या काही लोकांचं थोडंसं असं वाटतं की नाही, थोडंसं पुढे जाऊन थांबू, कशाला काही इथं कशाला थांबायचं. जेवण झाल्यानंतर कधी काही असं वाटतं की चला नक्कीच तेवढ्या वेळात आपण 1 तास पुढे जाऊ. मग थोडंसं त्याच्यावरून थोडंसं कसं वाटतं की नाही, मग त्यांना तुम्ही पुढे जाऊन मागून येतोच तोपर्यंत. बऱ्याच वेळा असं वाटतं ते पुढे निघून जायचे, पण आम्ही मागून पुन्हा त्या आश्रमात पोहोचायचो. ते काही 5 ला पोहोचत, आम्ही 6 वाजता पोहोचू. काही दिवस 7:30-7 पण दिवस असायचं त्यावेळेस ते. तर असं करून आम्ही बरोबर असे 15-16 दिवस होतो. पण नंतर मग की असं तुम्हाला आमची वाट पाहायला नको, आम्हाला तुमच्यामुळे थोडं पटकन निघायला नको, आपण बरोबर राहायचे, मोबाईल होते, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू.
मग आम्ही दोघ जण आणि हिची आई आम्ही थोडं मागच राहिलो. म्हणून काही लोक पुढे गेले. त्याचे परत 2 ग्रुप झाले. त्याचे काही आणखी पुढे गेले काही कारणामुळे, काही मागे राहिले. मग आमचे 3-4 ग्रुप हळूहळू होत गेले. बरोबर. सगळ्यांची परिक्रमा पूर्ण झाली का त्यातले काही अर्धे रिटर्न आले, कसं झालं? सर्वांची झाली. एक आमच्या मावशी होत्या समोरच्या, तर त्यांना थोडस शुगरचा त्रास होता आणि त्यांना पायाचा थोडस गुडघ्याचा वगैरे त्रास झाला 1-2 ठिकाणी. आणि त्यामुळे काय आली मग आम्ही त्यांना आणखी काही जोडीदार भेटले आम्हाला. मांडवा जे आहे ना, मांडव म्हणतो आपण त्याला, तिथं हे चढून जावं लागतं. घाट आहे खूप मोठा मांडवावरचा. मग तो घाट चढून आल्यावर म्हणजे गाडी वगैरे कशावी, पण तिथून पुढे मात्र त्यांना थोडंसं चालणं अवघड वाटलं आम्हालाही. पण त्याची जिद्द होती पायी चालायची. आम्ही म्हटलं नको, त्रास होईल, वय जास्त आहे. आणि मग त्यांना आम्ही काय केलं, आणखीन काही तिथं लेडीज होते पुण्याच्या वगैरे काही ठिकाणी, त्यांना असा त्रास झाला, वयस्कर होते. मग त्यांनी असं ठरवलं त्यांना एक गाडी पूर्ण परिक्रमा करून द्यायची. मग यांना उरली ह्या मावशी नाही तुमच्यातच घेऊन जा. आणि मग त्यांना काय केलं, तिथून मग गाडीने वगैरे परिक्रमाची पूर्ण सोय होती. मग त्या लेडीज यांनाही दिलं. मग ते पूर्ण परिक्रमा करून ओंकारेश्वरला गेल्या त्या लेडीज बाकी महिलांबरोबर. आणि तिथून मग त्या बसनी घरी निघून आले. त्यांनी गाडीने पूर्ण केली. हा, त्यांनी मग उरलेली गाडी तरी पायी चांगल्या चालल्या, बऱ्याच अंतर ते पायी चालत होते. त्यांची जिद्द म्हणजे माणूस, त्यांचे वय जो 78-80च्या आसपास असेल. बरोबर. परिक्रमेमध्ये तुम्हाला चालताना सुरुवातीला किंवा नंतर काही अडचणी आल्या असतील, त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि अडचणी कशा आल्या आणि मैयानी त्याच्यातून तुम्हाला कसा रस्ता दाखवला? असे काही अनुभव आले असतील की आपल्याला रस्ता सापडत नाही आणि मग तेव्हा वेळेवर कोणतरी येऊन आपल्याला रस्ता दाखवतं, किंवा आपल्याला भूक लागली आहे, काय खायला मिळत नाही आणि अचानक कोणतरी जेवण आणून देतं किंवा काहीतरी आणून देतं. असे काही तुमचे अनुभव असतील तर त्याच्याबद्दल काय सांगाल? असं बऱ्याच वेळा झालं. रस्त्याने जात असताना आता काही काही लोक म्हणजे नाही का आश्रमवर आवर्जून म्हणजे बोलवायचे. म्हणजे आपण कधी कधी उशीर झाला पण पटापट चालायचं ना. मग काही काही ठिकाणी मैया खाना खाके जाओ, मैया बाल भोग करके जाओ, असं खूप आग्रह करून बोलवायचे ते. म्हणजे असं आम्हाला जेवणाची अडचण कधीच आली नाही. म्हणजे उशिरा काय 1-2 वेळेस उशिरा भेटला, पण भेटायचंच, काही ना काही भेटायचंच. म्हणजे असं उपवासी कधी राहिलोच नाही आम्ही. एकदा काय झालं की एक गावाचं नाव आठवत नाही मला, पंचमुखी हनुमान म्हणजे एक मंदिर होतं रस्त्याच्या कडेला. झाड वगैरे खूप मस्त वातावरण होतं. सकाळी आपण झालं काय, आम्ही 10:30-11 वाजता तिथं पोहोचलो होतो. तर तिथं मग ते म्हटले की आता आम्ही साधा व्रत आहे आणि तिथले काही जे आमच्या आधी गेलेले परिक्रमा असेल त्यांनी खिचडी वगैरे करायची तयारी होते. ते तुमचाही गुण होता म्हणून थांबणार असेल तर. तेव्हा मग ही म्हटली की नाही, आता इतक्या लोक 10:30-11 वाजता आता काय जेवणार आपण, त्यापेक्षा पुढे जाऊन जेऊ. तर त्यांना विचार पुढे आश्रम आहे का, ते म्हटलं आहे, 5 किलोमीटर वगैरे आश्रम आहे साधारण. मग ही म्हटलं आपण तिथं जाऊ दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत, तिथं जेऊ. मग इथं आम्ही जेवायचं टाळले. आणि काय झालं नेमकं की हिला तरी म्हटलं की असं म्हणतात की आपण असं हे करून जाऊ नये. ते नाही, आता एवढं सगळं पायात बसायचं म्हटलं मग अवघड होईल. मग आपण जाऊ पुढे. यांना सांगता येईल की नर्मदे आहे, आम्ही जातो पुढे आणि 5 किलोमीटर कोणत्या असं मी तिथं घेऊ. 12-1 वाजेपर्यंत तिथं पोहोचून तिथं आमचं जेवण होईल वेळेवर. आम्ही पुढे गेलो. तर काय झालं नेमकं, तिथं आम्ही गेलो ना, आश्रम होता रस्त्याच्या कडेला, पण ते गेट वगैरे बंद होतं, असं वाटलं नाही का आश्रम चालू आहे म्हणून. हा, तर मग तिथं आम्ही शेजारी विचारलं की आश्रम पे कोई नाही आहे का. म्हटलं अरे वो बाबाजी ना कुंभ मेळा में गए, तो इसलिए अभी यहाँ कोई नहीं है, तो आपको आगे जाना पड़ेगा. आगे 3-4 किलोमीटर पे एक सदा गृहस्थ सेवा है, वह आपको कुछ ना कुछ हो जाएगा. अरे मग थोडस आम्हाला बी फील झाली की नाही, आपण तिथलं डावलून आलो त्यामुळे कदाचित आपल्याला हे थोडस मैया शिकवतीये की असं नाही करायला पाहिजे. की म्हटलं ठीक आहे, माझा नर्मदे हात करून पुढे गेलो. मग ते नेमकं तिथे गेलो, तिथे आम्हाला एका ठिकाणी असं काही कारणामुळे काही सापडलंच नाही. कधी घर गेलो, पुढे गेलो कळालं की ते मागच गेलं म्हणून. एक जण विचारलं की किसी ने बताया था की 2-3 किलोमीटर पे ऐसा ऐसा. अरे वो तो पीछे गए, आप आगे निकल आए. अरे म्हटलं मागं पण जायचं नाही आता परत. म्हटलं चला पुढे. आता पुढं कोणतं होतं काय ते माता कोणतं मंदिर होतं, नानी अंबानी एक आहे ना ते पुढं असं खूप लांब येतं, तिथं जावं लागलं कुठे. अरे वो तो दूर आहे. म्हटलं ठीक आहे, आता काय करणार, 2-2:30 वाजले तू पण काय. मग पुढे गेलो रस्त्याने, तर मग एका ठिकाणी ते सांगतात जेव्हा भेटलं
एका ठिकाणी मग हे म्हटले मला ना आता खूप म्हणजे घाम वगैरे येतोय, एक काम कर इथं लिंबू वगैरे नाही का कोणातरी मागतो. तर त्या बाईला म्हटलं आम्हाला एक म्हणजे नाही का नींबू मिलेगा का हमको? तर वो बोले मिलेगा. मग थोडी मग शक्कर, नींबू, क्या करने का नींबू का म्हणजे शरबत बनाने का है. आज दिन भर हमें खाना नहीं खाया, बहुत जगह आश्रम बंद थे. तो बोले खाना नहीं खाया तुमने आज? मैं आ रहा हूँ, अंदर आओ तुम. मग त्यांनी काय केलं आम्हाला घरात बोलवलं, यांना सरबत पण करून दिला, मला चहा पण केला आणि आम्ही अर्धा पाऊण तास तिथं बसलो. त्यांनी आम्हाला म्हणजे स्वयंपाक वगैरे केला. ते म्हटले, "तुम्ही कोणती भाकरी खाता इकडं?" नाही का म्हणजे असं. ते म्हटले, "आम्ही बाजरी आणि मका दोन्ही पण खातो." ते म्हटले, "तुम्ही काय खाता?" म्हटले, "आमच्याकडे बाजरी, गहू हेच चालतं जास्त." आणि मग त्यांनी त्यांच्या सुनाला आवाज दिला नाही का, तिथले जे बाजरीची भाकरी पण कर म्हणून. तिथले जे ते व्यक्ती होते त्याचे म्हणजे घराचे प्रमुख, मग ते माझ्याशी गप्पा मारत होते आणि ते शेजारी बसून त्या लेडीजशी बोलत होते काहीतरी. मग जेव्हा त्यांना सांगितलं की म्हटलं आम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची वगैरे हे खातो जास्त, मक्याची भाकरी आमच्याकडे सहसा नाही करत. तर मग हे सगळं ते लेडीजने ऐकलं होतं आमचं बोलणं ऐकलेलं. आणि तोपर्यंत त्यांच्या सुनेने आतमध्ये भाकरी वगैरे करून ठेवल्या, म्हणजे स्वयंपाक करत होती ती. आणि आणि ते पोस्टामधून रिटायर नव्हते, पण पोस्टात अजून जात होते ते. तर मग त्या पोस्टातले कर्मचारी होते, मी पोस्टामध्ये, मी पण सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये होतो, त्यामुळे आमचे बोलताना दोघं नोकरीवाले होतं, सेंट्रल गव्हर्नमेंट होते. त्यामुळे आमच्या तिकडच्या पण थोड्या गप्पा झाल्या. आणि नंतर म्हटलं की या जेवण करायला, ते जेवायचं सांगतात. जेवण वगैरे मग त्यांच्या सुनेने दोन्ही पण भाकरी केल्या, बाजरीची केली आणि मक्याची पण भाकरी केली. करून ठेवली होती. आणि म्हटले माताजी तुम खाना खाओ. त्यांनी सगळं जेवढं स्वयंपाक केला होता ना, आमच्या समोर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी सगळं आणून ठेवलं. मग पेट भर के खाना खाओ और आराम करो. अशा बहुत रीतीने तुम्हाला खाना दिवसभर केला. उपाशी ठेवून संध्याकाळी तुमची चांगली व्यवस्था हा, झाली. जवळजवळ 3-3:30 वाजता आम्हाला त्या दिवशी जेवण भेटलं. हा. मग या उपाशी ठेवत नाही कोणाला 100%. बरं. आणि एकदम चांगलं जेवण तुम्हाला घरच्या हो, सारखं मिळालं. एकदम चांगलं. तर असेच कुठले आता जंगलामध्ये चालताना कधी रस्ता चुकलाय आणि आपल्याला कोणीतरी रस्ता दाखवला, असे काही अनुभव असतील तर त्याच्याबद्दल काय सांगाल? सांग. एकदा आम्ही महाराजपूरला मुक्कामाला होतो आणि सकाळी म्हटलं नाही का आता लांबचा टप्पा आहे, थोडं लवकर निघू. तर काय झालं, तर रोडला लागलो आम्ही. मग तिथं आम्ही चहा वगैरे घेतला आधी आणि आता रस्त्याने बोर्ड लावलेले होते, नर नर परिक्रमा मार्ग, परिक्रमा मार्ग. पण काय होतं, आम्हाला हायवेने जायचं होतं. तर तो काय झालं, परिक्रमा मार्ग म्हटल्यानंतर आम्ही त्या रस्त्याने चालत राहिलो. तर पुढे गेलो आणि विचारले एक हॉटेलवाल्याला, म्हटलं हाईवे कहाँ पर है हाईवे? हाईवे लगता ही नहीं अभी. वो बोले हाईवे पीछे रह गया, तुम बहुत आगे आ गए. मग यांना म्हटलं आता काय करायचं. मग परत त्या दिवशी आम्ही काय- शिवरात्र होती त्या दिवशी. कारण आम्ही काय केलं, ते जसं आम्ही आश्रमातून पुढे निघालो, जागी बोर्ड होते परिक्रमा मार्ग. तर मी म्हटलं परिक्रमा मार्ग लिहिलेला आहे, तर मग काय चौकशी करायची का, मी गुगलवर पण पाहत असतो कधी कधी. पुढे लखनौ 2 वगैरे 2-4 गाव होते पुढे पुढे. तर गुगलवर मध्ये दुसरीकडचं रस्ता दाखवत होतं. म्हटलं हे लॉंग असं परिक्रमाचा मार्ग जवळच असतो, तेव्हा आपण जे अॅरो आहेत, बाण आहेत, तेच फॉलो करू. मग ते फॉलो करत करत गेलो. पण त्यात आमच्या हे लक्षात नाही आलं की तिथे 2 मार्ग होते. एक तट मार्गे होता, जिथं सहस्रधारा वगैरे लागतात तिकडे पुढे, आणि एक इकडनं घाट वगैरे असं हायवे होता पूर्ण मोठा. पण आणि हा गुगल मधला हायवे दाखवत होता आणि एक तट मार्ग होता. जिथं परिक्रमा मार्ग त्या मार्गे जाऊ ना, पुढे गेलो जे 2 मार्ग फुटतील त्यावेळेला आपण हायवे जाऊ. पण हे लक्षात आलं नाही की हायवे मागेच निघून गेला म्हणून. जेव्हा बरं पुढे गेलं विचारलं की असं असं, तर ते म्हणले पुढे सहस्रधारा लागेल वगैरे. म्हटलं नाही, आम्हाला हायवेने जायचं. मग त्या हॉटेलवाल्याने आम्हाला चहा प्यायला बोलवतो आतमध्ये. तर नहीं बाबा जी हाईवे में जाना था, आपको उधर से ही जाना था, रेल्वे स्टेशन की ओर से, आप बहुत आगे निकल आए. अरे म्हटलं आता काय करायचं. तर मग ते म्हटलं आपको यहाँ से, एक मधून एक रस्ता आहे म्हटलं शॉर्टकट, तिकडनं जा परत मागे जाण्याऐवजी. तो मधल्या रस्त्याने गेला ना, तर ते शिवरात्र होती त्या दिवशी. तिथे जो एका महिलेने आम्हाला बोललो की नाही आई माताजी बाप फराळी करके जाओ. मग ते आम्हाला सगळे खिचडी, ते अजून काय खीर वगैरे साबुदाण्याची का काय अशी दिलं. आणि तिला म्हणा उशीर होईल आम्हाला. नाही नाही, आपण इथनं खाके जाऊ. आमचा मागचा अनुभव होता, त्यामुळे आम्ही नाही म्हटलं नाही, तिथे थांबलो. आणि ते तिने एवढं आग्रहाने आम्हाला फराळाचं वगैरे दिलं, केळं खायला दिली.
आणि मग आम्ही निघालो. तिकडे जाताना काय आलं की आम्हाला खूप वेळ गेला आमच्या त्या ठिकाणी. मधल्या शॉर्टकट निघाल्यामुळं प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्ग सांगायचं, इकडनं जा नाही तिकडं. मुंबई थोडं शेतासारखं मोकळे प्लॉट होते, तिकडनं जावं लागलं. असं करत करत मग डायरेक्ट सिटीच्या बाहेर निघालो आम्ही रेल्वे स्टेशनच्या पुढे, आणि मग आम्ही हायवेला लागलो. म्हणजे आम्ही जिथं सकाळी लवकर निघायचा विचार करून निघालो आश्रममध्ये, ते आम्हाला म्हणजे शहरातून बाहेर पडाच 8-8:30 वाजले, की जेणे आम्ही 6, 7:30, 7 वाजता बरेच अंतर बाहेर आलेला असतो. 8:30 वाजता पुढे आम्ही शहराच्या बाहेर पडायला सुरुवात केली. असा एक अनुभव आला. आजचा प्रवास लांबचा आणि इथं आपल्याला उशीर झाला. त्या लोकांकडनं तुम्हाला बालभोग मिळायचा होता म्हणून तिकडून तुम्हाला हा, तसं. तर असेच कुठले अनुभव चालताना कधी कधी आपल्या बरोबर कुत्रे असतात ते पण चालतात. कधी आपल्याला जंगलात रस्ता नसेल सापडत तर कुत्रा आपल्याला रस्ता दाखवतो, कधी गाय रस्ता दाखवते. असा कुठला अनुभव आला तुम्हाला? असे बरेच ठिकाणी झालं आम्हाला. म्हणजे काही चौकला असतो ना, तिथे लवकर समजत नव्हतं कुणीकडे जायचं, इकडे जायचं का इकडे जायचं. मग ते आपल्याला माहितच होतं ना, 3 वेळा नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार म्हटलं ना कुणीतरी येतच. म्हणजे आपण 5 मिनिटं जरी थांबलं ना कुणीतरी यायचंच आणि रस्ता सांगायचा. हा, रस्ता सांगायची होत. पर्यटनाबद्दल मला एक असं परवा एक वाक्य वाचण्यात आलं माझ्या, आपलं व्हॉट्सअपवर वगैरे टाकत होतो, कोणते टाकतात मेसेज वगैरे, तिथे मला एक आवडलं म्हणून मी मुद्दाम शेअर करू इच्छितो, की त्यात फिअर इज व्हॉट इफ अँड फेथ इज इव्हन इफ. मला खूप आवडलं. म्हणजे भीती कशाला म्हणतात, व्हॉट इफ जर असं झालं तर, आणि विश्वास कसा म्हणतो आपण, जरी असं झालं तरी. म्हणजे थोडक्यात काय की मैया आमच्या बरोबर आहे, काही झालं तरी आम्हाला शंका नाही, कारण मैया आमच्या बरोबर आहे. आणि ज्यांच्याबरोबर मैया नसते, आपण नॉर्मल लाईफ मध्ये पाहतो लोक त्याच भीती असं काळजीपोटी घाबरतात, विचार करत असतात, मला की असं झालं तर काय होईल, तसं ऍक्च्युअली तसं काहीच होत नाही. पण माणूस त्या काळजीनेच बऱ्याच वेळेला करतो. तर पलीकडे काही होत इवन इफ, ते मला ठीक आहे होणे तो जो भी है मैया साथ में है. हा विश्वास तिथे इतका काम करतो ना की तुम्हाला थोडं सुद्धा चिंता येत नाही, टेन्शन नाही, काय उशीर झाला होणे तो मैया साथ में है. हो, ती काळजी घेईल. म्हणजे हे खूप प्रामुख्याने जाणवायचं असं. म्हणजे असं कधी झालं परिक्रमेमध्ये की तुम्ही आश्रमात एखाद्या पोचायला खूप उशीर झाला, रात्र झाली किंवा संध्याकाळ झाली, आणि मग त्यावेळेला असं वाटत होतं की आता आश्रम भेटेल की नाही, राहायची व्यवस्था होईल की नाही, असं कधी झालंय तुमच्या बाबतीत? हो, असं 1-2-3 वेळेला झालं. एकदा काय झालं की हिची आई होती आमची सासूबाई, तिला आम्ही काय करतो सगळ्या ते चालायच्या 10-10:30, 11 पर्यंत आमच्या बरोबर व्यवस्थित, कारण ते खेड्यातल्या शेतात काम केलेलं, त्यामुळं काटक शरीर आहे त्यांचं. म्हणजे असं शहरातल्या महिलेपेक्षा एक 80 वर्ष, त्यांचं 80-82 वय जवळजवळ, पण थोडं अजूनही त्यांना शेतात काम करायचं सवय असल्यामुळं तसे ते काटक आहेत बऱ्यापैकी. तरी पण आम्ही म्हणतात नको, वय जास्त आहे त्यांचं, म्हणून एक 10-11 वाजले की पुढे आम्ही चाळवर थांबलो, तिथून पुढे त्यांना मोटरसायकलवर वगैरे कोणाला सांगतो पुढच्या असं म्हणून सोडून द्या त्यांना. आणि थंडी खूप होती नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, कडाक्याची थंडी म्हटलं ते चालेल. दिवसभर आमच्या अंगात स्वेटर वगैरे काही निघत होतं, कानपूर सुद्धा आमच्या तसेच असायचे दिवसभर, इतके थंडी असायची. मग त्यांना आम्ही एका ठिकाणी बसून घेतो दुपारच्या जेवणानंतर, आणि त्यांनी पुढे जाऊन त्यांना एखाद्या असं थांबवतो बस स्टँडवर, सांगली खूप थंडी ते सांगताना. आम्ही मग आई पुढच्या स्टॉपवर म्हणजे पुढच्या आश्रमावर राहिली, आणि आमचं काही तिथपर्यंत जाणं झालं नाही. मग एका ठिकाणी आश्रम होता, पण तो आश्रम आहे ना फक्त असं नाही का हिरवा कागद वगैरे लावून असं छोटच होता, सतत लोक झोपतील असं एवढंच होता. आणि त्याच्या पाठीमागे एक स्टँड होता, असं बस स्टँड असं अर्धच बांधलेलं असतं ना ते. मग ते लोक काय म्हटले, आता इथं जागा ऍडजस्ट होत नाही, तुम्हाला जमत असेल तर थोडं बाहेर झोपले तरी चालेल. पण ते म्हटलं आमच्याकडे कपडे पण भरपूर आहेत आणि काही लोक ते स्टँडवर झोपणार आहेत. म्हणजे ते स्टँड पण त्यांनी असं स्वच्छ वगैरे करून ठेवलेलं होतं. नंतर त्यांनी जेवण वगैरे एकदम व्यवस्थित, बाजरीची भाकरी वगैरे आम्हाला जेवण वगैरे खूप व्यवस्थित दिलं. आणि नंतर कपडे पण म्हणजे तुम्हाला जेवढे कपडे लागतील तेवढे घेऊन जा. मग ते 4-5 लोक होते, ते एका याच्यात झोपले आणि आम्ही एका साईडला दोघं झोपलो. मग आमच्याकडे ते प्लॅस्टिकचे कागद वगैरे होते, मग थोडस दरवाजातून हवा यायची, मग आम्ही तिथं थोडा कागद वगैरे बांधला आणि झोपलो जेवण वगैरे करून रात्री व्यवस्थित. आणि एकदा असं कुठे कुठे राहायची व्यवस्था करते.
होते. आणि एकदा काय झालं की असंच उशिराचा विषय आहे, तर असं आम्ही याच्या आईला आम्ही पुढे बसून गेलो सासूबाईंना. हा. पण त्यांना काय केलं, त्या मोटरसायकल एका ठिकाणी थांबव उतरवलं, इथं जागा आहे म्हटलं, सोय होईल तुमची. आणि आम्ही मागून आलो. आधी त्यांना फोन करायचो आम्ही, त्यांना फोन काय लावता येत नव्हता, फक्त केलेला घेता येत होतं, कोणाच्या तरी फोनवर लावून घ्यायचे. त्यांचे फोन नंबर मोठ्या अक्षरात लिहून दिलेला होता. हम्म. मग त्या तपास करत करत आम्ही तिथं पोहोचलो. तिथं तसं अंधार पडत आला, थोडा बऱ्यापैकी अंधार पडला होता. आणि त्या तिथे थांबले होते. म्हटलं की आपली जागा आहे. पाहिलं तर तिथं असंच थंडीचे दिवस आणि झोपायला काहीच सोय नाही विशेष तिथं. आणि मला काय थोडं थंडीचं इलं तरी काय नाही, मला थंडी जास्त सहन होत नाही. त्यामुळे मला इथं खूप थंडी वाजन. आता काय नाही, पहाटे पहाटे खूप गार लागतं, झोप होत नाही. तर थोडीशी जर बऱ्यापैकी सोय असेल तर मग बरं होईल. मग ती चौकशी केली आम्ही. तर ते म्हटले पुढं असं तर नाही, पण एक दुकान गाव आहे 3 किलोमीटर इथून, तिथं तुमची सोय एक जण आहे, तो करतो. म्हणजे त्याचं दुकान शेत टपरी वगैरे पत्र्याचं हे, तिथं तुमची सोय होईल. गेलं म्हटलं ठीक आहे, आता उशीर झालाच आहे ना, अजून 1 तास 3 किलोमीटर आणि तिथं जाऊ. म्हणजे कसं नाही, 1 तास अजून जाईल, पण रात्रीचा आराम चांगला होईल आपल्या तिथं. बरोबर. इथं नको. मग आम्ही 3 जण मग पायी चालत तिथे गेलो. पण 3 किलोमीटर म्हणता काय तिथं म्हटलं 4, 4.5, 5 किलोमीटर असेल, किंवा रात्रीमुळे आम्हाला ते जास्त वाटलं असेल. खूप अंतर पडला होता. आम्ही गेलो तिथपर्यंत. असं मध्ये वाटायचं की नव्हतं, आपण ते थांबायला पाहिजे होतं. पण आता पडल्याच्या अंतर तर चला आता काय असं करून करून पोहोचलो तिथं. ते पोहोचत जवळजवळ आम्हाला 7:45 वाजले, 7:30 7:45 वाजले. तिकडे काही खेडेगाव असल्यामुळे दुकानं वगैरे बऱ्यापैकी बंद व्हायची सुरुवात झाली, किंवा जे थोडं थोडं वाईंड चालू होतं दुकानाचं. तिथं त्यांना विचारलं असं असं, त्यांनी फोन नंबर दिला होता, ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा म्हणून. इथं पत्र्याची खोली होती छोटीशी, पत्र्याचं दार होतं, आणि ह्या पर आपका हो जाएगा पूर्ण पर फोन करू म्हटले. मग मी तो फोन केला, तर मोटरसायकलवर एक जण लगेच व्यक्ती आला तिथं. म्हटलं बाबाजी कितनी मूर्ती है, क्या सांगितलं, असं असं आहे. पण लेकिन यहाँ सदा व्रत है, आपको सब करके खाना पड़ेगा. और पानी रोड हाईवे जो रोड है, रोड के उस साइड में जाओ. त्यांनी मला नेलं, दाखवलं तिथं. म्हटलं तिथं हापशा आहे पलीकडला मंदिराच्या खाली, येऊन तुम्हाला पाणी आणावं लागेल. आतमध्ये कळशी बादली वगैरे आहे. आणि असं म्हणून तो म्हटलं ठीक आहे, असं म्हणून तो निघून गेला. आणि आम्ही आतमध्ये गेलो. मग हिला म्हटलं आता आपल्या सदाव्रत होते, पहा काय करायचं, सांग मग. सदाव्रत होतं, पण तिथं त्यांच्याकडे काही गव्हाचं पीठ दिवसभर दमलेलं असल्यामुळं काय झालं, करून खायची इच्छाच नव्हती. त्यांच्याकडे सगळं होतं, पीठ होतं, सगळं काय लागन. त्यांनी काय केलं, 100 रुपये दिले. म्हटले तुम्हाला काय लागन ते पण आणा. ते काय म्हणले, तुम्ही करून खा. तर जेव्हा हिला म्हटलं की म्हणजे करायला काही प्रॉब्लेम नाही, आता तिघांचंच करायचंय. पण ते आपल्याला सगळे भांडे आधी धुवून घ्यावं लागतात, नंतर परत जेवण पण धुवून टाकावं लागतात, सगळे करावं लागतात. खूप वेळ होता आणि खूप थकलेले आपण सगळेच. आणि शिवाय पाणी पण इथं नळ वगैरे नाही, पलीकडनं रस्त्याच्याकडून तिकडून पाणी आणावं लागेल. मग तुम्हाला 2-3 बादल्या पाणी आणावं लागेल एवढ्या सगळ्यासाठी. तेव्हा ही म्हटली त्यापेक्षा असं करा की आपलं काही खायला घेऊन कुठून तरी, असं आमचं चर्चा चालली होती. तेवढं ती व्यक्ती परत आले, काही अडचण तर नाही ना तुम्हाला करायला. त्याने म्हटलं महाबली अभी क्या करते, यहाँ सब कुछ तो है आपका, मसाला पीठ वगैरे सगळं आहे, लेकिन पण काय करू म्हटलं, आम्ही आहे ना खूप थकलेले आहे, आम्ही एक काम करतो म्हटलं, मी इथून काहीतरी घेऊन येतो खायला, आणि शिरा वगैरे किंवा भेटले काय ब्रेड बिस्किट वगैरे दूध असं खाऊ काहीतरी. तर म्हटलं ठीक आहे, जशी आपकी इच्छा. एवढं म्हणतात त्यांनी काय केलं, माझे आता 100 रुपये दिले. म्हटले 100 रुपये नको, आपको कुछ खाने के लिए लाना है तो लेके आ जाओ. बोले नहीं नहीं, वो तुम्हें खाने के लिए नहीं, ऐसा नहीं, आप यहाँ आए तो आप हमारे मेहमान है, आप ये 100 रुपये ले लो, जो भी लाना है यहाँ करके खा लो. मग मला असं विशेष वाटलं की तो परत पाहायला आला की ना काय अडचण तर नाही, आपण सांगून गेलो. तो पण ज्यांनी पाणी वगैरे बादली भरून आणलं होती. आणि मग मी तिथं म्हटलं ठीक आहे, मी येतो, किटली वगैरे घेतली, म्हटलं दूध आणतो मी कुठे भेटलं तर, आणि ब्रेड वगैरे आणतो. आम्ही बाहेर गेलो तर दुकान सगळे बंद झाले. अगदी एखादी टपरी कुठेतरी गावाच्या बाहेरचा भाग होता तो. मग एका ठिकाणी गेलो, चहावाला दिसला, म्हटलं याच्याकडे दूध मिळत. तर त्याला म्हटलं बाबाजी चाय वगैरे क्या होगा, अभी बंद हो गया. म्हटलं आधा घंटा मैं अभी सब बंद करके जा रहा हूँ, अभी घर जाना है. तर त्या दूध वगैरे आम्हाला पाहिजे होती. दूध कुठे भेटत. म्हटलं अभी तो कुछ नहीं मिलेगा दूध आपको, यहाँ सुबह सुबह आता है, अभी तो दूध नहीं मिलेगा. तो म्हटलं क्या करना, त्यांनी हे कळलं की परिक्रमवासी है. तो मतलब आप कब आए, अभी आए, सदाव्रत करने के थोड़ा हमको दिक्कत है, तो दूध ब्रेड वगैरे ऐसे खाएंगे. थोडं दूध मिला होतं तर अच्छा था, चाय भी बना सकते. त्यांनी काय केलं, खालून कुठून ड्रायव्हर म्हणजे खालच्या हात घालून एक पिशवी काढली दुधाची. तो म्हटलं ये आप लोग. तो म्हटलं दूध भी बेचते की नहीं, म्हटलं ये मैं शाम को जाता, मैं गाँव के बाहर रहता हूँ, तो जाते थे मैं ये दूध मैं घर के लिए लेके जाता हूँ, मतलब इसके लिए एक बैग दूध मैं घर लेके जाता हूँ. तो उन्होंने एक महीने ये रहने दो, फिर मैं आगे देखते, आपको कहीं नहीं मिलेगा, आप हे रख लो, मैं कहीं से इंतजाम कर लूंगा. मग त्यांनी ती पिशवी दुधाची घरी जाण्या ठेवली होती बंद करून. आता
ती पिशवी त्यांनी मला दिली आणि रखलो, म्हटलं बाबाजी आप कुछ मत करो. त्यांनी पैसे नाही घेतले, काही नाही. आणि तुमची सेवा करायचा मला मोका मिळाला हेच खूप झालं म्हटलं. की मग ती पिशवी त्यांनी दिली. आम्ही ती पिशवी घेतली. मी नंतर अजून थोडं पुढे गेलो, एका ठिकाणी समोसे वगैरे तळायचं काम चालू होतं एका टपरीवर कुठेतरी. मग त्याला म्हटलं मी की असं असं आहे, तर आम्हाला काही मिळेल का? मग त्यांनी 2-3 समोसे दिले काढून लगेच. तर म्हटलं आहेत समोसे. मग ते आम्ही तिघच आहोत ना, 3 समोसे दिले. नंतर एक जण म्हटलं दूध आहे की कुछ बच्चे और देतो म्हटलं. मग त्याने अजून दूध दिलं माझी किटली, त्याच्यावर थोडं शिल्लक होतं कसलं तर. आणि म्हटलं थोडं पलीकडे गेले तुम्हाला एक जनरल स्टोअर आहे, तिथे तुम्हाला ब्रेड वगैरे मिळेल. तिथे गेलो, त्यांनी त्याचे समोस्याचे पैसे नाही घेतले अजिबात. आणि पुढे एका दुकान होतं छोटं, तिथे गेलो, त्याला असं असेल. मग त्यांनी ब्रेडची पॅकेट 2-3 बिस्किटचे पुढे दिले. आणि सगळं घेऊन आम्ही घरी गेलो. ते खाल्लं, तो स्टोवर गरम केलं, दूध वगैरे पातेलं वगैरे मस्तपैकी ते खाऊन आम्ही त्या दिवशी झोपलो. पण उपाशी जायची वेळ काही मयने येऊन दिली नाही. परिक्रमेमध्ये तुमची दिनचर्या कशी असायची? म्हणजे किती वाजता उठायचा, चालायला कधी सुरू करायचा, कधी दुपारी थांबायचा, परत दुपारनंतर कधी चालायला सुरुवात करायचा, त्याच्याबद्दल काय? आम्ही साधारण सकाळी 5:30ला उठायचो. हे तुम्हाला मी का विचारतोय की जे दुसरे आता परिक्रमेला जाणार असतील त्यांना त्याचा उपयोग होईल की किती वाजता उठायला पाहिजे, किती वाजता निघायला पाहिजे, त्यासाठी. साधारण 5ला उठायचो आम्ही. 5ला उठून आंघोळ वगैरे, मैयाची आरती आणि बालभोग काही आश्रमावर असलं तर बालभोग करायचा. नाही तर मग 6ला आम्ही निघायचो. म्हणजे 5ला उठून 6ला थोडस उजेड पडला ना मग निघायचो. आम्ही खूप अंधारात कधी निघलो नाही म्हणजे असं. बरोबर. आणि दुपारी पण साधारण आश्रमचा अंदाज घेऊन 11, 11:30, 12 पर्यंत आम्ही थांबून घ्यायचो जेवायला. दुपारी जेवण झाल्यानंतर किती वेळ आराम करायचा? दुपारी जेवण झाल्याच्या नंतर 1-1.5 तास थांबायचं. साधारण 2:30-3च्या नंतर मग आम्ही परत निघायचो. साधारण पुढचा आश्रम किती अंतरावर आहे हे यांनी म्हणजे हिशोबाने निघायचो आम्ही. साधून जेवण केल्यानंतर एक मला तरी असं वाटतं की तासभर विश्रांती केली पाहिजे. ही काही झोपत नव्हती. ही म्हणजे मला काय झोपायची सवय नाही दुपारी, तुम्ही झोपा. मग हीच आपल्याला ते चालू असायचं. मग मी मात्र निवांत झोपायचं जेवण केलं की साधारण 2:30-3च्या पुढे मला उठवायची. मग 3च्या पुढे परत चालायला लागायचं. बरोबर. आणि मग 3 नंतर किती वाजेपर्यंत चालायचा? साधारण 5-6? साधारण कधी कधी आम्ही 4:30लाच एखादा आश्रम आला तर 4:30ला पण उतरून घ्यायचो, थांबून घ्यायचो. कधी 4लाही थांबायचो. कधी कधी 5:30 पावणे 6 पण व्हायचे आम्हाला आश्रमवर आले एखाद्या आश्रमवर. मग जो साधारण 4:30 ते 5:30च्या दरम्यान जो आश्रम लागेल किंवा फार तर कधी कधी 6 होईल, आम्ही तिथे थांबून घ्यायचो. आणि मग तिथं बाकीचे पूजा वगैरे सर्व. परिक्रमेमध्ये तुम्हाला कोणत्या साधू संतांचा सत्संग मिळाला? म्हणजे त्यांच्याकडनं एक तर सियाराम बाबा भेटला. आमचं खूप युट्यूबवर वगैरे खूप वेळेस पाहिलं होतं सियाराम बाबांबद्दल माहिती वगैरे. आणि असं वाटतं की प्रचंड म्हणजे काय व्यक्तिमत्व आहे, म्हणजे असं काय त्याच्यात शक्ती आहे ते पाहायचो ना. की ही म्हणजे जास्त परिक्रमेचा काही विषय नव्हता त्यावेळेस. ही मला 2 होते, पहा सियाराम बाबा कसे आहेत, असे अमुक वगैरे. ते पाहिलं मला कळलं ते खूप थोर म्हणजे एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांची बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिल्या आहे की कसं हे करतात ते करतात, सर्वांना माहिती होतं. आणि जेव्हा युट्यूब परिक्रमा जाण्यासाठी निघालो, त्याच्या आधीच्या व्हिडिओ पाहिजे त्यात ते सियाराम बाबा प्रामुख्याने दाखवायचे. प्रत्येक आम्ही सियाराम बाबाच्या आश्रम गेलो, ते चहा देतात, कसं देतात, कसे 10 रुपये घेतात. मग ती खूप एक इच्छा होती, ओढ होती की सियाराम बाबा आपल्या परिक्रमेत पाहिजे. आणि ते अक्षरशः मोठं पहिल्या 4-5 दिवसामध्ये 5-6 दिवसात ते सियाराम बाबाचा जो भट्ट्यान कोणता असेल तो भट्ट्यान एक भट्ट्यान ते गावाजवळच लागतं, खूप दिवस नाही. आणि ती जी आमची एक इच्छा होती किंवा आतुरता होती ती तिथे गेलं आम्हाला खूप लवकर त्यांचं दर्शन झालं. आणि असं थांबलो होती. मैया पण शेजारीचे, स्नान वगैरे झालं, बाबांचं दर्शन झालं, ते निवांत थोडं बसणं झालं. मग ते नेहमीप्रमाणे ते मी 100 रुपये दिले तर त्यांनी 10,000 रुपयेच घेतले, बाकीचे पैसे परत केले. आणि वरून आम्हाला ते नेहमीप्रमाणे तूप, वाती, साखर सर्व गोष्टी दिल्या, उदबत्ती, तांदूळ न चुकता एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या त्यांनी. आणि प्रत्येकाला दिल्या अगदी. आणि आवर्जून सांगायचे बसा इथं. सियाराम बाबा समोर होते, त्यांचंही दर्शन झालं आणि तिथं झालं. त्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही पुढं बडवानी जिल्ह्याचं ठिकाण मोडतं तिथं. तिथे आम्हाला दादा गुरु भेटले.
तर काय झालं की बडवणीला गेल्यावर तिला एक मोठा किस्सा आहे की बडवणी गेल्यावर आम्ही सर्वजण बरोबर होतो. तर बडवणी पहिले 7-8-10 दिवसच लागलं होतं काय लवकर. ते आमची तुम्हाला म्हटलं मग मावशी होते त्यांना गुडघ्याचा थोडासा प्रॉब्लेम होताच. बरोबर. आमच्या सासूबाई वयस्कर होत्या. एक जण आपल्याला होता तो नेमका ओंकार शिवून निघालो एका ठिकाणी पाय कुठे खड्ड्यात असं गेल्यासारखं झालं कधी आणि सटला होतं गुडघ्याला लागलं होतं. तिघांना थोडी चालायची समस्या होती आणि बडवून गेलं असताना तुम्ही 3 मार्ग आहेत. तुम्ही ठरवा कोणत्या मार्गाने जायचं. सुलपाणीने जावं की कुठनं जावं काय करावं. माझी तर इच्छा होती आमच्यासाठी सुलपाणीतून जायचं. मग ते 3 जणांना सुलपाणीतून नेणं खूप आवड आहे. बरेच जण यांना नाही जमणार तुम्ही यांना घेऊन जाऊ नका. पण यांना घेऊन जाऊ नका म्हटलं मग यांना सोडून जाणं शक्य नाही. यांनी कुठून जायचं मग. हा तर मग काय करायचं तर मग रात्री बरेच चर्चा केली. काय करावं काय नाही करावं असं बरंच हे झालं. मग त्या ठिकाणी मग आमचे एक माझ्या मित्राला फोन केला मी. त्याचे जे ओळखीचे एक जण होते नर्मदा परिक्रमेचे सोशल काम करतात ते असं आश्रमात जाऊन मदत करणार. तर त्यांना आश्रमाची खूप माहिती त्यांना विचार. मग त्यांना फोन लावला मी म्हटलं असं असं आहे सर. पण माझी काही अडचण नाही पण आमच्या 2-3 व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे आमचं सुलपाणीतून जाणं होत नाहीये. त्याच्यामुळे एक काम करा त्यांची काहीतरी सोय करा तुम्ही बसने वगैरे बसून द्या किंवा बाकीचे लोक असतील ते दुसऱ्या मार्गे जाणार आहेत. आणि तुम्ही जरी कुठं नाही गेले तर साधारण ते हे जे आहे कोणतं गावचं एकत्र येतं ते कॉलनी गोरा कॉलनी. त्यामुळे गोरा कॉलनीमध्ये ते एकत्र येतातच असते. तर गोरा कॉलनी करून जर बाकीचे कोण जाणार असतात त्या तिघांना तुम्ही त्या ग्रुपमध्ये सामील करून टाका. तुम्ही शूलपाणी जाऊ नका कारण काय म्हटलं की शूलपाणी हे नर्मदेचं हृदयस्थान आहे. त्यांचं असं सांगितलं तर मला पण म्हटलं नाही तर नर्मदेचं हृदयस्थान आहे ते सोडून आपण कसं पुढे जायचं. परत येणं होतं नाही होत पहिले मला माहित नाही. मग तिथून पुढे आम्ही त्या तयारी लावलो की काय करायचं. मग आम्हाला तिथे असे 2-3 जण भेटले लेडीज की त्यांनाही चालायचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे आम्ही आता इथून गोरा कॉलनीपर्यंत बसने जाणार आहे. मग त्यामुळे एक काम करतो पुण्याच्या वगैरे होतं सुशिक्षित महिला होत्या तर आमच्या 2-3 मावशी हिची आई ते काही जास्त शिकलेल्या वगैरे हिंदीचा वगैरे त्यांना प्रॉब्लेम होता थोडा. मग त्यामुळे यांना घेऊन जातात तुमच्या बरोबर तुम्ही. त्यामुळे हो घेऊन जाऊ काही प्रॉब्लेम नाही. मग यांना काय केलं आम्ही सकाळीच 6 वाजता बसमध्ये बसून दिलं त्या गोरा कॉलनीपर्यंत. प्रकाश गोरा कॉलनी वगैरे असेल आणि ते लेडीज आहेत वयस्कर आहेत आणि सेवा वगैरे देतील. आश्रमवाली मी त्यांना 4-5 दिवस थांबायला कोणी नाही म्हणत नाही. त्यांचे सेवा भाव असतो त्यांच्यामध्ये सेवा करतील त्यांचंही होतं ज्यांनी लेडीजला कोणी नाही म्हणणार नाही. आणि मग त्यांना बसतो आणि आम्ही मग मात्र ठरवलं की आता आपण आणि एक म्हटलं दादागुरु आले म्हणजे सगळे दादागुरु पण त्यात माहिती जातात तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकतात. आणि मग सकाळी आम्ही आवरून दादागुरुची जर थांबलेले आश्रमवर त्यांचं एक कुठे हॉल वगैरे होते थांबलेले ते जाऊन त्यांच्यात सामील आलो आम्ही. आणि तिथून संपूर्ण शिलपाणीमध्ये दादागुरु बरोबर गेलो. मग ते खूप गर्दी असते त्याच्याबरोबर. मग पूर्ण शिलपाणीमध्ये दादागुरुचं आम्हाला सहकार्य भेटलं त्यांच्याबरोबर गेलो. शिलपाणी संपत तरी पण एक गोष्ट मी लक्षात ठेवली की दादागुरुमध्ये ते झालं की एक तुम्हाला खूप चांगली गोष्ट अशी आहे तुमच्या सगळ्या बॅगा तुम्ही त्यांच्या गाडीत टाकू शकता. आणि तुम्हाला बॅगा खांदी कोण चालायची की शिलपाणी जेवढं अवघड जरी असलं तर तुमचा तो महत्वाचा त्रास कमी होतो त्या ठिकाणी. पहिलं म्हटलं आपल्याला तसं करून चालणार नाही. तर दादागुरु बरोबर जाणारे ते लोक टाकीत असतील पण बाकीचे लोक आहेत ना परिक्रमा करणारे जे स्वतः बॅग घेऊन करतात. आपण युट्यूबवर पाहिलं. आता आपल्या बरोबरचे जे 3 व्यक्ती होते ज्यांची अडचण तिथं सुटली मैयानी. मग आता याला अडचण का म्हणायची आपण बॅगेला ती का आपण सोडायची. मग आम्ही म्हटलं आपण दादागुरु बरोबर जाऊ पण बॅगा आपल्या बरोबरच राहणार. मग आम्ही काय केलं बॅगा मात्र आमच्या बरोबरच ठेवल्या. फक्त दादागुरुची जी गर्दी होती मॉब होता त्याची मदत घेतली आम्ही जेणेकरून इतकं मोठं तुम्हाला बरोबर असल्यामुळे जंगल पार करायला कोणती भीती वगैरे वाटणार नाही रस्ता पुढे विचारायची गरज नाही. तर ती मदत झाली आम्हाला पूर्ण शूलपाणी दादागुरु बरोबर 2-3 मुक्काम करत पुढे गेलो. किती दिवस लागले शूलपाणीतून बाहेर पडायला. मोठे 4-5-6 दिवस लागले 10 दिवस लागले का एक 8-10 दिवस लागले मला वाटतं काहीतरी असं नक्की आता एक्झॅक्टली नाही सांगता येत मला. शूलपाणी त्यानंतर त्या सुरुवातीला कुलीपासून भोवती म्हणून एक गाव आहे तिथून थोडं तो भाग सुरू होतो. कुलीपासून तर पूर्ण डोंगर भाग सुरू होतो. त्यानंतर पुढे स्टेमलेट का काहीतरी एक गाव आहे पुढे गेले खाली पायच्यात तिथं थांबलो. तिथून पुढे परत मग पुढे खप्पर मारून पुढे परत एक रात्री पुढे थांबलो म्हणजे कोणतं गावचं पुढे गेला एक चिखली म्हणून गाव होतं चिखली गाव काहीतरी तिथं ते पण असं आदिवासी गाव आहे. असं 4-5-6 गाव करत मग तुम्ही हळूच प्लेन रोडला लागतात तेवढं पाठ करता. दादागुरु बरोबर गेल्यामुळे तुमची जेवणाची एकदम चांगली व्यवस्था झाली असेल तिथे. हो जेवणाची व्हायची दोन्ही टाइम त्यांचं असायचं पण बऱ्याच वेळेला काय थोडं मागं पुढे असलं की दुपारचं जेवण मग आम्ही कुठेतरी छोट्या मोठ्या आश्रमात करून घ्यायचो कधी मागे पडलं तर दादागुरूंचं चालणं थोडंसं फास्ट असायचं नाही म्हणतात त्या मानाने. मग आम्ही थोडंसं मागे पडायचो दोघं. मग आम्ही मागे पडलो की मग एखाद्या ठिकाणी
जेवून घ्यायचं. कोणी छोटं मोठा आश्रम असेल ते आम्हाला बोलायचं जेवायला, तिथे जेवायचं. आणि अजून एक कोण दोन वेळा अजून कोण संत भेटले तुम्हाला? दादा गुरु भेटले, सियाराम बाबा शांडिल्य भेटले. शांडिल्य महाराज भेटले, हा. विवेक महाराज भेटले, विवेकजी. त्यांच्याबरोबर त्यांचं बी सत्संग असं झाला तुमचा? हा, त्यांचा पण सत्संग ग्रुप झाला होता का? थोडासा. पण दादा गुरुजी इतका मोठा ग्रुप नव्हता, पण त्यांचे बी एक 5-50 लोक किंवा 30-35 लोक असायचे. तेही ग्रुपने होते. एक दोन ठिकाणी त्यांचं आणि आमचं बी योगाला दर्शन झालं. त्यांचं करून खायचं वगैरे सगळं तुमच्या सोबतच होतं. हा, पण दादा गुरु सारखं त्यांचं दादा गुरु सारखं सगळं हा. तुमचा सत्संग झाला की नाही म्हटलं? त्यांच्याशी काय बोलणं झालं का तुमचं? कोणाशी, कोणत्या संतांशी? सत्संग दादा गुरुचं काय असेल, आम्ही जे म्हटलं 10-12 दिवस 8-10 दिवस त्यांच्या बरोबर होतो. तर त्यांचं सकाळी आणि संध्याकाळी थोडस प्रवचन वगैरे असायचं. तर त्याच्यामध्ये थोडीशी नर्मदा मैयाची धार्मिक काही बाबीची, काही परिक्रमेचे नियम, म्हणजे परिक्रमा वाचायची किंवा जीवनाच्या बाबतीत थोडसे जसं आपण प्रवचन कीर्तन मध्ये ऐकतो तसे काही त्यांच्याकडनं मार्गदर्शन झालं आम्हाला. तेही चांगलं सांगतात. तसं ऐकायला भेटलं. बाकी सांगितले महाराज आणि दुसरे महाराज होते विवेकजी महाराज, त्यांची आपलं थोडं 5-5, 2-2 मिनिटं बोलणं झालं फक्त. कारण ते त्यांच्याकडून नाही असं जास्त बोलणं झालं आमचं. परिक्रमामध्ये तुम्हाला कधी, पूर्ण परिक्रमेत कधी असुरक्षित वाटलं होतं का? असुरक्षित कधीच नाही वाटलं आम्हाला. मैया सोबत होती आमच्या, त्याच्यामुळे आज असुरक्षित कधीच वाटलं नाही. म्हणजे असं भीती पण कधी वाटली नाही. म्हणजे विशेष म्हणजे परंतु आता जस्ट माझे काही मी व्हिडिओ किंवा फोटो काढतो आपण ना, त्या तिथे आले आपण दाखवतो कोणाला तरी की आम्ही स्वतः पाहतो, त्यावेळेस मात्र असं वाटतं की आपल्याला भीती का वाटली नाही. मग मला असं वाटेल की कोरोनाच्या काळामध्ये कधी कधी पूर्ण लॉकडाऊन वगैरे असायचा आणि पूर्ण सन्नाटा, अगदी आता गल्लीमध्ये सुद्धा प्रत्येकाचं दार बंद असायचं. तर त्यावेळेला पुढचं जावं लागायचं कधी आणायला किंवा असं. त्यावेळेस सुद्धा अक्षरशः असं थोडी भीती वाटलं सगळ्या रस्त्याने, कुणीच नाही. एखादं कुत्र फक्त आपण म्हणतो कुत्र पण नाही, तशी अवस्था असायची. कुठेतरी एखादं कुत्र दिसायचं होतं, माणूस नावाचा प्रकार दिसत नव्हता. असला तरी तो थोडा अंतर ठेवून पलीकडून निघून जायचा. आणि तरी असं एक सुमसानपणा किंवा भीती वाटायची न कळत. आपलंच गाव आहे, आपलंच हे का हे माहिती आहे, आपले लोक आहेत फक्त बाहेर येत नाही, आपल्याच पण अक्षरची भीती वाटते कोरोना काळात. मग आता मी त्याच्या फोटो वगैरे व्हिडिओ पाहतो, अरे याच्यात तर कुठेच कोणी नाही, लांब लांबपर्यंत कोणी दिसत नाही, आपण दोघंच होतो. काय भीती काय म्हणजे काहीच वाटली ना, पूर्ण आनंदच वाटत. भीती तर नाहीच, पूर्ण आनंद वाटत. किती आनंद वाटला तो त्यावेळेस, जो आनंद वाटला ना त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आनंद आज होतोय की आपण किती आनंद घेतला त्यावेळेला. आणि आता तो मिस करतो, जसं एखादी गोष्ट तुमच्या हातातून गेली की त्याचं महत्व वाटतं. आता वाटतं की तो जो आनंद होता आपण अजून त्यापेक्षा जास्त घेता आला असता, तो घेतला त्यापेक्षा जास्त घेऊ शकला असतो. तो हुरहुर वाटते आता की अजून आपण त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होतो, अजून थोडं निवांत करायला पाहिजे होती. म्हणजे भीती तर नाहीच, पण एक वेगळा आनंद उत्साह तेच असतो आपल्याबरोबर. आणि हे मैयाशिवाय शक्य नाही. मैया तुमच्याबरोबर होती म्हणूनच शक्य आहे. इथं तर तुम्हाला सांगितलं मी एकदम सुनसान रस्त्याने जाताना अजूनही भीती वाटते कधी कधी. तुम्हाला कधी परिक्रमेत असा अनुभव आला का की एखादी व्यक्ती भेटली आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि अचानक ती गायब झाली आणि मग नंतर वाटलं ही मैया होती की काय, असं कधी तुम्हाला वाटलं? एक सायकलवाला उठला अचानक नव्हता आला रस्त्यात. एका ठिकाणी असं 3 रस्ते होतात ना, तर एक पण ठिकाणी जातच, पण एका ठिकाणी प्रामुख्याने जाणवलं की एकदाच आम्ही मोठा रस्ता होता चांगला, पण तिथे एक छोटा रस्ता साईडने जातो आणि ते नेमकं पाठी नव्हती. जनरली काय करतात हे लोक, आधी गेले लोक ते लाल कापड वगैरे बांधतात किंवा छोटा बांध तरी असतो किंवा एखाद्या दगडाला सिमेंट व्हाईट चुना वगैरे मारलेला असतो, काहीतरी खून असते बांध टाकायला लागतो. पण तिथं काहीच नव्हतं. आणि प्रत्येक वेळेला तुमचा मोठाच रस्ता असेल असं काही नाही, कधी कधी शॉर्टकट मधल्या छोट्या रस्त्याने जातो. पण म्हटलं विचारल्याशिवाय ते पुढे जाण्यात काही अर्थ नाही. आम्ही दोघंच होतो. बऱ्याच वेळ थांबलो, नर्मदे 2-3 हाका मारल्या मोठ्याने, तिघांनी दोघांनी आम्ही, कुणीच नाही आलं. पण म्हटलं नाही, आता इथून नक्की कुठं जायचं माहित नाही. आपला हाही रस्ता काही खूप छोटा नाही, मोठा आहे, हाही असू शकतो. मग थोडं थांबलो, तर तेवढं एक सायकलवाला आला तिथं. अगदी आम्ही 3 हाका मारल्या दोघांनी आणि त्यांचं अगदी 1-1.5 मिनिटामध्ये एक सायकलवाला आला तिकडनं कच्च्या रस्त्याने. आणि म्हटलं क्या हुआ बाप्पाजी, मतलब सांगितलं हमको नर्मदा परिक्रमा मार्ग कौन सा, ये है की ये है. मग ते म्हटलं की मार्ग से चले जाओ, हे मार्ग, आणि तो लगेच पुढे निघून गेला. मग असं वाटलं की हे इतक्या वेळ नाही आला, माहिती नंतर रस्त्याने आम्हाला कोणी भेटलं नव्हतं, पण नेमकं त्याच वेळेस भेटला.
तेव्हा अगदी सुमसाम रस्ता होतो, कुठे ट्रॅफिक वगैरे नाही, काय एखादी ट्रक आली तर पुढे निघून जायची. अशी खूप मोटरसायकल गाड्या, छोट्या गाड्या, असं काहीच नव्हतं प्रकार. पण नेमकं आम्ही तिथं पोहोचलो आणि 3 हाका मारून 1 मिनिट पण नाही आला, तेवढ्यात तो सायकलवाला आला. म्हणजे असं वाटतं की मैयानेच पाठवलं त्याला, त्याच्याशिवाय शक्य नाही. आपली काळजी तिला आहेच, तुम्ही जरी हे केलं तरी. असं होतं ना. एकदा काय आलं की आम्ही शेतामध्ये रस्ता चुकलो होतो. ते कोणत्या विमलेश्वरवरून पुढे गेलो, म्हणजे तट परिवर्तन झाल्यानंतर भरूच वरून आली इकडे पुढे तरी. ते पुढे गेल्यानंतर ते कसं खूप शेतातून जावं लागतं. तिथे एका ठिकाणी आम्ही रस्ता चुकलो आणि पुढे पुढे गेल्यानंतर कळलं की तिथे एक असं चिखल होता आणि पाणी होतं. असं तिथून पुढे काय आम्हाला जाता येईल. त्यात काय आम्ही 2-3 जण चांगले होते, उड्या मारल्या पलीकडे गेलो. त्यांना बाकीच्या वरतून बॅगा फेका आमच्याकडे, बॅगा घेतल्या 2-3 जणांच्या. आणि नंतर काय झालं की जे वयस्कर 1-2 लेडीज होते त्यांना काय उडी मारता येईना. आता काय करायचं, त्यांना तर काही घेता येत नाही. बॅगा आमच्याकडे आल्या, आम्ही जे उडी मारून जाण्यासाठी होतो. आणि बऱ्यापैकी मोठं तो स्पॅन होता, म्हणजे सहज उडी मारता येईल असं नव्हतं ते. आणि शेतात चिखल काळी माती होती ती, मग तेव्हा तुम्ही काय करता येणार. मग काय करायचं म्हटलं, चला मग आपण परत उडी मारून मागे जाऊ. मग आम्ही काय केलं, पुन्हा बॅगा इकडे फेकल्या, पुन्हा इकडे आलो. दुसरा रस्ता आहे का पाहू म्हटलं. पण कोणाला विचारणार, शेतात कोणीच नाही. मग थोडं पुढे जाऊन मोठमोठ्याने नर्मदे हर केलं. बऱ्याच अंतरावरून कोणत्या तिकडे 2-3 लेडीज जेंट्स काहीतरी शेतात काम करत होते. मग त्यांनी आवाज ऐकला, मग त्यांना आम्ही विचारलं पटका माल कुठे वगैरे. त्यांनी हातानेच खोलवलं की तुम्ही इथून नका जाऊ, पुढे जाऊ अजून बरेच. तिकडनं असं वळा उजवीकडे. मग आम्ही तो रस्ता सोडला, पुढे गेलो. मग ते जो चिखलाचा रस्ता होता त्याला क्रॉस पलीकडनं केला आम्ही पूर्ण. आणि मग पुढं रस्ता त्या ठिकाणी एकदा असला. आणि एका शेवटी ज्यावेळेस आपण अमरकंटकला पोहोचतो, त्यावेळेस तिथे शेवटचा आश्रम लागतो. काय नाव होतं रामकुटी म्हणून एक आश्रम येतात ओंकार अमरकंटकच्या अलीकडे. तिथे सकाळी लोक सकाळी मुक्कामाला जातात शक्यतो, आणि तिथून सकाळीच मग निघतात. कारण ते खूप मोठं जंगल आहे, दाट जंगल आहे. मग सगळ्या जंगलमध्ये ते जंगल मला वाटतं खूप जास्त दाट, आणि रस्ताच नाही, ते पायवाट सुद्धा नाही, सगळं पाला पाचोळा पडला असतो. आणि तुम्ही साधारण थोडं हे करत जायचं असतं. अंतर कमी आहे पण खूप दाट जंगल आहे ते. तिथं काय करतात लोक, रात्री मुक्कामाला थांबतात आणि सकाळी मग ग्रुपने निघतात. पण आमचं काय, आम्ही अलीकडे 1-2 किलोमीटर थांबलो होतो एकदम त्या घरी, रात्री उशीर झाल्यामुळं. तिथं आम्ही रात्री मुक्कामाला केल्यामुळं आम्हाला तिथं मग बाल वगैरे करून निघालो सगळे. त्यामुळे झालं काय की आम्ही रामकुटीला जास्त आलो तर तिथले कोणीच नव्हतं, सगळे लोक रात्रीचे मुक्कामवाले निघून गेले होते. मग तिथले जे संत होते त्यांनी आम्हाला चहा वगैरे करून दिला. म्हणून आता काय पुढे जायचं कसं, तेवढं असं आहे, पुढे जंगल मार्ग आहे, जातो. मग पुढे आम्ही निघालो. अक्षरशः जंगल, इतकं जंगल असं मला जाऊ वाटलं. म्हणजे सगळं आपण एका पिक्चर मध्ये वगैरे पाहतो ना, सगळा पाला पाचोळा आहे आणि पाय टाकला का आवाज पालाच्या चरचर असा, तर असं दाट जंगल. पण आपल्या रस्त्यात जायचं साधारण, पण त्या ठिकाणी कापड लावले होते बऱ्याच ठिकाणी, लाल रंगाचं कापड बांधले होतं बऱ्याच ठिकाणी. तसं करत पुढे गेलो. पण एका ठिकाणी मात्र काय आलं की 2 ठिकाणी कापड जसे आपण लावले, तिकडे होतं आणि इकडे होतं. पण आता काय करायचं, काय दोन्ही रस्ते असतील पण त्या दोन्ही मधलं कोणतं बेटर आहे कसं कळणार आपल्याला. आम्ही तिथंच थांबलो. हिची आई पण होती आमच्या बरोबर, तिघे होतो आम्ही. तेवढं ते तिथे इतका मतभाव होता, असं दाढी बिडी वाढलेला आणि लोकल जास्त होतो, आता किटली वगैरे काहीतरी होतं. आणि तो तिकडनं आला आणि मग त्याला आम्ही हाका मारली, बाबा हमको यहाँ से कहाँ जाना, इधर जाना है, इधर से जाना है. मग त्यांनी इतकं व्यवस्थित सांगितलं त्यांनी समजून, या इधर से भी जा सकते, इधर से भी जा सकते. म्हटलं एक काम करू, ये आपके लिए ठीक रहेगा, दोनों रास्ते आगे जाके मिलते एक ही जगह पर. त्या ठिकाणी असं जीव आले की त्यांना एवढं जंगलात चुकलं तर आणखी प्रॉब्लेम येईल. आणि तेवढं तो बांधून आम्हाला आणखी कन्फर्मेशन दिलं की दोन्ही रस्ते जातात, तुमच्यासाठी हा रस्ता जास्त योग्य, हा थोडा शॉर्टकट आहे पण थोडं आजी आहे तुमच्या बरोबर, तुम्हाला हा नाही योग्य राहणार. मग तिथे एक ते असं मैया म्हणून म्हणा किंवा अश्वत्थामा म्हणून म्हणा, त्यांनी येऊन आम्हाला दर्शन दिलं, मदत केली. एक तुमचा इतका धीर होतो असं कोणा ऐन वेळेला मदत केली तर असे अनुभव बऱ्याच ठिकाणी आले अजूनही. तुम्ही जेव्हा तटपरिवर्तन केलं, तेव्हा बोटीतला कसा अनुभव आहे, बोटीतून तिकडे जायचा? बोटीत हा, आता ऍक्च्युली काय झालं, जसं तुम्हाला बोललो दादागुरु आपले भेटले होते, मग शूलपाणी आम्ही दादागुरूंच्या सोबत मग नाही गेलो, आम्ही आमचं सेपरेटच चालू. पण योगायोग असा आमचा की पुन्हा ते हनुमान टेकडी म्हणून एक हे शूलपाणीच्या विमलेश्वरच्या अलीकडं, तर हनुमान टेकडीचे पुन्हा दादागुरु भेटले. ते दुसऱ्या मार्गे आमचे, आम्ही इकडनं ते हे जे आहे कोणतं आवाज होते ते आवाज नाहीत का ते बोललेलं, हा बलबला कुंड, आम्ही बलबला कुंड मार्गे त्या तलावामध्ये तुम्ही आवाज दिला कुंडामध्ये की तो बुडबुडे येतात ते,
मला त्याचं कुतूल होतं कारण मी युट्यूबवर बऱ्याच वेळेला पाहिलं. दादागुरु मार्ग ते दुसऱ्या मार्गे गेले होते आणि त्यामुळे ते लेट झाले. नाही ते आमच्या पुढेच असतात. पण ते आम्ही इकडनं आलो. पण परत आम्हाला दादागुरु त्या ठिकाणी हनुमान टेकडीला भेटले. तिथं ते म्हटले की विमलेश्वरला मग जायचं. विमलेश्वर अर्धा अंतर आहे फक्त. दुपारून निघालं नाही की विमलेश्वरला घेऊन ते पुन्हा दादागुरूंच्या टेंटमध्ये वगैरे आम्ही राहिलो त्या दिवशी. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी मग ते दादागुरूंसाठी इतके 500 600 700 लोक असतील दादागुरू कदाचित जास्त असतील. मग तेवढ्या सर्वांची सोय तिथं बोटीने केलेली होती त्या दिवशी आणि सर्वांसाठी फ्री होतं. तसे पायी परिक्रमा वास्तूसाठी काही कमी फी असते बोटीला. पण दादागुरू बरोबर असल्यामुळे ते सर्व खर्च सरकारने म्हणा किंवा दादागुरूंनी कुणीतरी केलेला होतो. पण तुम्हाला वैयक्तिक असं काही द्यायची गरज नव्हती. मग त्या ठिकाणी आम्ही आमच्या बॅगा बरोबर ठेवल्या आणि समुद्रापर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर गेलो. मग तिथं 5 का 6 बुटी होते त्या दिवशी मोठमोठ्याले. पूर्ण 6 बुटी एकाच वेळेस निघाली. इतकं वातावरण वेगळं होतं ते की असं एखाद्या खूप दिव्य म्हणजे असं ते वाटत होतं. इतके लोक, इतक्या बोटी, इतका पोलीस बंदोबस्त आणि अगदी आपल्या स्वागतासाठी जय्यत तयारी वगैरे असं नाही का म्हणजे इतकं भारी वाटलं ते. आणि मग आम्ही बोटीत चढलो. एकाच वेळेस एक एक करून अशा बोटी निघाल्या. नंतर आमची शेजारून थोड्या दादागुरूंची बोट आली मागून. ते दादागुरू पुढे असे हे असतात ना बोटीच्या पुढे सरदार वगैरे राहतात. त्या टाईप ते झेंडा वगैरे बुटी लावलेले सगळ्या इतकं भारी दृश्य वाटत पाहिलं. विहंगम दृश्य वगैरे म्हणतो आपण त्याला. पक्षी उडताय. मी त्याचं शूटिंग बी केलं होतं त्यावेळेला. खूप भारी वाटलं म्हणजे. आणि प्रत्येक बोटीमध्ये लोक एन्जॉय करत होते. आमच्या बोटीमध्ये मी ते मध्य प्रदेश किंवा गुजरातची काही लीड वगैरे होत्या थोड्याशे देहाचे वगैरे असं खेडवर वगैरे ते इतकं चांगलं भजन होतं. सर्व संपूर्ण जो 2.5-3 तासाचा प्रवास असतो इतके चांगले भजन ऐकायला भेटले म्हणजे असं वाटतं ऐकत राहावं त्यांनी म्हणतच राहावं. ते थोडं देहाची भाषेत त्यांचे ते भजन होते सगळे कळत होती. साधारण हिंदीशी मिळतच होते. पण पूर्ण प्रवास कधी झाला 2.5 तासाचं कळायला सुद्धा नाही. त्यामुळे त्यांचा एक माणूस आला त्यांनी आम्हाला पाणी ते बदलून दिलं. आमचं पाणी थोडं हे प्रकार असतो थोडं पाणी टाकायचं तेही झालं. कधी 2.5 तास गेले. मला असं वाटतं जहाजाचा प्रवास बहुतेक बोरिंग असतो थोडासा म्हणजे काय मी याच्या आधी 1-2 वेळेला जहाजाचा प्रवास केलाय तर जरा जास्त गाडी सारखं नाही वाटत नाही. बसलं म्हणजे बस चालू आहे म्हणजे तेही कळत नाही. बाहेर पाहिलं तर कळतं फक्त तुमचं जहाज चालले म्हणून. आणि एकाच जागी बसून जायचं. पण ते इतकं चांगलं गेलं ते गाणे त्याचे भजनं वगैरे म्हटले इतके चांगले भजनं म्हटले खूप आनंद मिळाला जहाजामध्ये. तुम्हाला कधी असं वाटलं का की परिक्रमा आता सोडून देऊया आपल्याच्याने काय होत नाही असं कधी वाटलं? नाही असं कधीच नाही झालं. असं नाही वाटलं कधीच नाही वाटलं. असं वाटलं कधी कधी की आता आपण पुढच्या आश्रमात जाण्याऐवजी इथेच थांबू आजचे दिवस की मग सकाळी निघूया. पण असं नाही वाटलं कधी की परिक्रमा कशाला आलो. मी सध्या इतक्या दिवस आनंद 3-4 महिने आनंद टिक नाही. सात आता प्रवासात जाताना आपण कधी जातो जवळपास महाबळेश्वर काश्मीर किंवा तिकडं बरेच ठिकाणी लांब लांब फिरून आले. सरकारी मध्ये असल्यामुळे आम्हाला होती अगदी त्रिपुरा नागालँड तिकडे जाऊन आले. त्याच्या 5-5 6-6 दिवसाचा प्रवास असेल. पण तिथेही 4थ्या-5व्या दिवशी असं वाटतं की आता ठीक आहे घरी कधी जाऊ. पण पहिले 3 दिवस उत्साह असतो. 3 दिवसानंतर परत काउंटडाऊन सुरू होते आता इकडचं घरी कधी पोहोचू. मग तो वेगळा उत्साह तयार होतो. पण इथं सलग 4 महिने वाढत गेला उत्साह. शेवटी तर अक्षरशः रडायला लागले ते होते कोणत्या हतिया बाग होते. आम्ही शेवटी पोहोचलो. शेवटी मुक्कामाला अक्षरशः डोळ्यात पाणी आले की आता उद्या आपण ओंकारेश्वरला पोहोचणार आणि परत मागायचं अजून पाहिजे होतं असं. म्हणजे असं कसं शक्य आहे म्हणजे असं 3-4 महिन्यानंतर तुमची ही अवस्था म्हणजे उलट बाकी ठिकाणी 4थ्या दिवशी तुम्ही कंटाळता चला मागे. बरोबर आहे. तिकडची माणसं तिकडचे आश्रम तिथली लोक आपल्याला प्रेम लावतात आणि तिथला निसर्ग तिथले येणारे अनुभव ह्याच्यामुळे आपण रमतो तिकडे. जे पण जातात ना ते सगळे शेवटच्या दिवशी रडतातच येताना घरी. त्यांना असं एकदा करावी असं. ते लोक इतकं जीव लावतात ना आपल्याला. आपण तरी कुणी आलं तर वेळेस कंटाळा करू पण ते काही नसलं तर ते आपल्याला करून देतात. इतकं प्रेमाने जीव घालतात. आपण सुद्धा एवढं करू शकत नाही. ते इतकं म्हणजे काळजी घेतात ते आपली. शुळपाणीमध्ये पण असंच एक दिवस आम्ही ना म्हणजे दादागुरू पुढे गेले म्हणजे आवर्जून आम्ही एक आदिवासीच्या घरी थांबलो आणि रस्त्याने जाताना ना खूप तुरीचे वगैरे शेत होते तिथं. आणि आम्ही यांना म्हटलं आपण घरी असल्यावर नाही का बाई शेंगा आणून देते गहू घरी खूप उकडून वगैरे खातो मीठ टाकून खूप छान लागतात. आणि मग आम्ही एका आदिवासी तिथं म्हटलं माताजी हम यहाँ रुक सकते का. ते म्हटले हो रुक सकते हो आप.
आणि मग आम्ही तिथं गेलो, हातपाय तोंड वगैरे धुतले, थोडा वेळ बसलो आणि त्या बाईंनी काय केलं, लगेच एक ताटली भरून उकडलेल्या शेंगा माझ्या समोर आणून ठेवल्या. मग म्हटलं बाई आम्ही म्हणजे नुसतं आपले म्हणजे मनात येतच प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटते, म्हणजे आपलं किती म्हणजे नशीब हे, म्हणजे कोणती गोष्ट मनात आणली ना भेटणारच तुम्हाला. आणि परिक्रमेचा आमचा तो पहिलाच मुक्काम होता असं म्हणजे घरी वगैरे करायचा. कारण मी असं युट्यूबवर पाहिलं होतं, मी पण ठरवलं होतं की एखाद्या 2 आदिवासींच्या घरी आपण मुक्काम करू नक्की. कसं असतं, काय असतं, त्यांची संस्कृती, त्यांचं इतकं लोक सांगतात तर आपण पाहू किती गरीब असतात, ते इतकं सेवा करतात. एकदा आपण स्वतः अनुभवलंही पाहिजे ते असं. म्हणून आम्ही मुद्दाम त्याची थांबलो होतो. तिला म्हटलं जरी माझे कसं लीड वगैरे असं घरी दुपार संध्याकाळी फार उशीर नव्हता, 4-4:30 वाजले होते. म्हटलं विचारून पाहू. ते हो म्हटले तर ठीक आहे, नाही म्हटले आम्ही तेवढा पुढे गॅप ठेवला होता की नाही म्हटलं आपण मग पुढे आश्रमपर्यंत जाऊ शकतो. दोन्ही ऑप्शन होतं. कारण आपण संध्याकाळी विचारायचं राहू का, की समजा बायचान्स काही कारणामुळे नाही राहिलं म्हटलं तर आश्रम मग लांब असेल. म्हणून आम्ही काय केलं, 4-4:30 वाजता म्हणजे या ठिकाणी विचारून घे. झाली सोय तर मग थांबू आपण मस्त, वातावरण बी खूप चांगलं आहे. आणि मग काय सकाळी उठून आपण असं. तर ते मग संध्याकाळी तिथं त्यांनी जसे उकडलेले शेंगा वगैरे आणून दिले, ते आसन लागावलं पहिले. मग त्यांनी आम्हाला एक जागा दाखवली. त्यांचं मला एक विषय वाटलं, ते छोटंच घर होतं, गरीब शेतकरी कुटुंब होतं. पण त्यांच्या घरात जे पाहिलं ना, जो 5-6 खाटा होत्या अशा, बाज होतून जुनी अशी विणलेली वगैरे, छोटे छोटे बाज होत्या, खूप होत्या. नंतर मला कळलं ते प्रत्येक जण, लहान मुलगा असो, माणूस असो, स्त्री असो, मुलगी असो, प्रत्येकाला एक खाट असते साधारण. सगळे खाटावर झोपतात, खाली कोणी झोपत नाही. फक्त नेमायचे तो प्रत्येकावर अशी खाटावर नाही झोपत. ते भाऊ लागतो ऊपर 4 पाई पे नाही सोयेंगे म्हटलं, हा नाही. मग ते डाप ह्या आसन लागालो, ते आसन वगैरे जागा लावली. आणि एकदा तुम्ही आसन लावली मग तुमचं बी बिंदास्त ते निर्धास्त होतात. मग नंतर ते मग ते शेंगा वगैरे आणून दिल्या. नंतर जेवायच्या वेळेला थोड्या वेळाने जेवायला बसलो आम्ही. म्हणजे बाबाजी हात धुवून खाणं खाल्लं. मग जेवायला बसलो, तिने काय केलं, संपूर्ण ते भाजी कढई आमच्यासमोर आणून ठेवली. नंतर 10-12 भाकरी काय केलं सगळे आमच्यासमोर आणून ठेवलं. म्हणजे एवढं कधी खाणार आहे आपण असं. तर त्यांना म्हटलं इतना नाही चाहिए, नाही आपको कितना खाना है खा लो, बाद में हम खा लेंगे. म्हणजे मला हे कळलं की हे सगळं त्यांनी सगळ्यांसाठी केलं होतं. आणि सगळं आपण असं देवाला जसं दिवस वगैरे ठेवतो, तर त्यांनी सगळं आमचं आणून ठेवलं की सगळं पहा. जसं देवाचं दिवस आपण नंतर परत आपणच खातो ते तसं ते मला इतकं विषय वाटलं. ते लहान लहान मुलं इकडे खेळायचे, उड्या मारायचे, झोका घरात एक छोटा झोका बांधलेला होता, त्याला खेळायचे. पण काय दिसतं मुलांनी वगैरे सुद्धा आमच्या नंतर जेवण केलं सगळं झाल्यानंतर. इतकं म्हणजे. आणि ते चार्जिंगला त्यांचे आज सगळे सोलरची पॅनल लावले, ते लाईट नाही. मला एक जाणवलं, तेवढं छोटं घर होतं पण ते लाईट होती. नंतर मी पाहिजे लाईट कुठून आली, बाहेरचं काही खांब वगैरे नाही. तर ते घराच्या समोर त्यांनी एक असं मोठा गव्हर्नमेंट ते पोल लावले, त्या सोलरचं पॅनल आहे आणि छोटंसं कनेक्शन त्यांनी तिथं दिलेलं आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग हो सकता है क्या. ते म्हणजे मोबाईल ह्या तो मुझे नाही आता है. मग तिने तिच्या चुलत्याचा एक मुलगा होता, तो आल्यावर तुमचा मोबाईल सोय करते म्हटलं. मग तिने संध्याकाळी त्या मुलाला बोलून आणलं पलीकडच्या घरातून कोणतरी, त्याला मला मोबाईल दिला, चार्जर तो घेऊन गेला आणि परत 2 तास 1-1.5 तास नेट चार्जिंग करून आणून दिला मला. म्हणजे ते सर्व काही म्हणजे खाणं पिणं अगदी खूप आपुलकीने. सकाळी पण उठल्यावर पण म्हणजे चहा वगैरे करून दिला. आणि सगळे मुलं वगैरे उठले त्याचे, खूप छान असं हे वाटतं आपुलकी वगैरे. तुम्हाला जंगलामध्ये कधी असा अनुभव आला की तुम्हाला अश्वत्थामा भेटला असं तुम्हाला वाटलं कधी? आता तुम्हाला बाबा भेटला अमरकंटकच्या जंगलात. ते आता तुम्हाला मी सांगितलं अमरकंटकच्या जंगलामध्ये नाही का, अगोदर रामपुटी भेटले होते. ते म्हणजे असे धमक असे कमी नव्हतेच ते खरं म्हणजे. ते मी असे थांबत म्हणू शकतो आपण त्यांना. फक्त आपलं ओळखता येत नाही ते. पण ते इतक्या त्या ठिकाणी नसते भेटले ना तर मी काही. आणि तिथं काय कळलं की तो जो मार्ग आहे ना, लोक सकाळी सकाळी सगळे ग्रुपने करतात. तर आमच्या नंतर मागून कोणी आला असतं याची शक्यताही खूप कमी होती. एक जर आला होता तो सायकलवर होता. तो म्हणता मला कोणते सांगितलं सायकल जाईल, पण तिथं आलं त्याला कोणते सांगितलं सायकल जाणार नाही पुढे. खूपच जंगल, काही ठिकाणी खूप दगड पायी चालणं सुद्धा अवघड आहे, सायकल घेऊन जाऊ शकत. त्यामुळे तो परत मार्ग घ्या, मी दुसरा मार्ग देणार गाडीच्या मार्गे. मग तोही आम्हाला सोबत होतो, तोही राहिला नाही. मग आम्ही तिघच, हिची आई, आमची सासू, ही आणि मी तिघ. मग आम्ही ती डेअरिंग बी नसती केली पुढे लवकर जायची, अजून कोणीतरी येऊ द्या असंच पाय म्हटलं असतं. पण तेवढ्यात तो तिथे आला आणि इतकं हायसं वाटलं की. आणि तो दिसतो तो लोकल माणूस आहे, तिला म्हातारा होता वयस्कर, आता किटली बिटली कुठे आता एक काठी होती त्याच्यावर, कुठेतरी चालला असेल, काय दूध घेऊन चालला असेल किंवा दूध आणायला चालला असेल. तो जो भेटला तो अश्वत्थामा कमी नाही म्हणता यायचं त्यांना. म्हणजे पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला दोघांना, तुम्ही पहिलं सांगा मग ताई सांगतील, स्वतःमध्ये काय बदल जाणवले?
परिक्रमामध्ये आता एक तर पहिली गोष्ट माझं आहे ना, की पहिल्यापासूनच खूप थोडं घरी पण आहे ना, आमचे नातेवाईक पण आमचे भाचे वगैरे किंवा बाकी नातेवाईक आम्हाला हिच्याबद्दल काही नव्हतं वाटत. पण तुम्ही इथं सस्टेन होताल किंवा चालताल असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. वहिनीच्या नात्याने किंवा मामीच्या नात्याने तुम्ही गेले खरं, पण मामी कधी कसं ऍडजस्ट, पण मामा तुम्ही ऍडजस्ट करायला असं आम्हाला वाटलं नव्हतं. इथं तुमची इतकं पाय आधी तू प्रत्येक गोष्ट जागेवरच लागते, असंच लागतं, खायला असंच पाहिजे, झोपताना तुम्हाला हेच बेड पाहिजे, जेवायची जागा तुमची हीच असते, जेवणामध्ये तुम्हाला हे चालत नाही. तर तिथं तुम्ही कसं काय आम्हाला शंकाच होती म्हणजे असं. परंतु तिथे गेल्यानंतर मी मनाची तयारी होतीच. अक्षर काहीच तक्रार नाही, जेवणाची नाही, राहण्याची नाही, हवा वातावरणाची नाही, कशाचीच काही तक्रार नाही. माझं मलाच कौतुक वाटलं की आपण कसं हे सगळं सहज करतोय म्हणजे. फक्त एक थोडंसं व्हायचं माझ्या बाबतीत की मला गार पाण्याची बिलकुल सवय नाही. अगदी संध्याकाळी ऑफिसमधून 5 वाजता आलो ना मी, तर बरेच लोक संध्याकाळी आलो, खूप लोक असतात आमचे मित्र आहेत. पण मला तर संध्याकाळी घरी आलो सुद्धा ऑफिसमधून गरम पाणीच हातपाय धुवायचो मी. गार पाणी हातपाय धुवायचं मला गार पाणी चालत नव्हतं. मला तीच एक भीती होती, पण तिथं कसं होईल म्हणजे गार पाणी आंघोळ करायचं सगळे सगळे. तर नोव्हेंबरचा महिना म्हणजे चला तुम्ही काही होत नाही, माई आहे आपल्या बरोबर. आणि महत्वाची परिक्रमा आहे तुम्ही, बाकी गोष्टीची काही अडचण नाही. लोकांना किती अडचणी असतात, कोणाला शरीराची शारीरिक अडचण असते, कोणाला सुट्टीची अडचण असते, कोणाला प्राकृतिक अडचणी असतात. मग ही काय अडचण आहे का गार पाण्याची? तुम्ही चला कसंही होईल तिथं. आणि मग पहिले घरून मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. मग 10-12 दिवस आली इथेही नोव्हेंबरच होते, थंडी होतीच. गार पाणी आंघोळ बाथमध्ये गेलं, गार पाणी सोडायचं बादलीमध्ये. पण 2 मग पुढेच घेतली नंतर असं वाटतं थोडंसं गरम घ्यावंच. परत त्या गरम पाणी तिथे थोडीशी म्हणजे त्याला काय म्हणता येईल चालाकी करायचो. परत तिथे गेलं करू गार पाणी, आता कशाला एवढे गार पाणी त्रास करून जाईल. मग इथे मी थोडंसं गरम पाणी टाकून करायचो. पण नंतर ते म्हणत यायचं आपलं तिथे गेलं गार पाणी करायचंय. म्हटलं ठीक आहे बघू करू गार पाणी. आता असं थोडं करून थोडी प्रॅक्टिस केली आणि तिथे गेलं मग मन पक्क केलं. आता तिथं तुम्हाला ऑप्शन नाही, जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नसतो त्यावेळेस मग तुमच्यात ताकद बी येते ती. पहिल्या दिवशी तिथं कावेरी होती, नर्मदा आणि कावेरी नदीवर गेलो आम्ही आंघोळीला, बांधाचं पर्वत करतात. तिथं आंघोळी केल्या. तिथेही मी गार पाणी केली, पण दुपारी केली, दुपार झाली त्यावेळेला. नंतर आणखी 2-3 ठिकाणी सकाळी सकाळी उठले की मैयावर आंघोळी जायचो आम्ही. पण मला एक जाणवलं की सकाळी पहाटे गेलो तुम्ही 5:30-6 वाजता की बऱ्यापैकी कोमट पाणी असतं. ते काय सायन्स मलाही नक्की माहित नाही, पण सकाळी कोमट पाणी असतं. थंडी जरी असली तर पाणी तुम्हाला उबदार वाटतं ते. मला असं वाटतं सकाळी काय लागेल, पण ते लोक नाही नाही तुम्ही चला गरम पाणी एक आम्ही करून आलो आंघोळ, तुम्ही उठा चला. तर खरंच तुम्हाला ते कोमट पाणी बऱ्यापैकी वाटायचं म्हणजे. पण नंतर काही ठिकाणी असं झालं की मैया नसायची प्रत्येक ठिकाणी. मग बोर असलं तर बोरचं पण पाणी चांगलं असलं. पण कधी कधी अशी वेळ यायची की थंडी कडाक्याची आणि तिथं ते कोण टाकी असे त्यांची हौद वगैरे पत्र्याचा किंवा इतकं गार पाणी असायचं की आता काय करायचं ते पाणी म्हणजे मला गेलं ना की डोक्यावर घ्यायची माझी हिंमतच नव्हती होत. त्या ठिकाणी कशी तरी मी थोडं थोडं आपली चिव खाऊची आंघोळ करायचो थोडी. आणि मग दुपारी वगैरे मग तिथे भेटायचे पुन्हा एकदा चांगली आंघोळ करायचो असं व्हायचं ते. ताई काय तशी अडचण सांगेल? नाही काय. तुम्ही काय सांगाल? नाही मला काही प्रॉब्लेम नव्हता. मला गार गरम सगळं कसली पण ऍडजस्ट करायची सवय होती. म्हणजे माझं म्हणजे एवढा उत्साह होता ना, काही बी आलं ना तरी ऍडजस्ट करायचंच. म्हणजे मला कसलीच अडचण आली नाही. बरोबर. नाही तुमच्या स्वभावात तुम्हाला काय बदल जाणवला परिक्रमा स्वभावात केल्यामुळे? काय नाही, स्वभावात काही नाही. मला म्हणजे पहिल्यापासून माझा स्वभाव शांत आहे, त्याच्यामुळे मला कसली अडचणच येत नाहीये. स्वभावाचं म्हणलं तर मला जे थोडस हे पण होता म्हणजे असंच असलं पाहिजे तसंच असलं पाहिजे. आल्यानंतर मी मला जाणवते अजूनही की ऍडजस्टमेंट हा जो प्रकार आहे ना हा सहज आणि नॅचरल झालाय. म्हणजे एखादी गोष्टी इथेही काय जेवताना वगैरे अशी काही डिमांड पर्टिक्युलर काही राहिली नाही. राहणीमान बी किती साधं असलं तरी चालतंय. कोणत्या गोष्टीचं असंच पाहिजे तसंच पाहिजे. मग एक सहज जीवन ज्याला म्हणतो आपण ते झाल्यासारखं जाणवतंय. म्हणजे खूप जीवनामध्ये एक सहजता आल्यासारखं झाले. ऍक्सेप्टन्स भाव त्याला म्हणतो, स्वीकार भाव तो खूप वाढला. समोरच्या माणसाला स्वीकार करणं असो, एखाद्या परिस्थितीला स्वीकार करणं असो किंवा एखादी परिस्थिती आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडना घडली तर तो स्वीकार भाव तिथून आल्यापासून खूपच जास्त वाढलाय. म्हणजे तर तिथं ती एक सवय लागली, अनुभव लागली की तक्रार हा प्रकारच नाही. म्हणजे तोच भाव इथं आली तरी अजूनही कायम आहे. तेवढं एक खूप चांगलं वाटतं. म्हणजे पूर्ण परिक्रमेचं फलित काय सांगाल तुम्ही दोघं? म्हणजे परिक्रमा केल्यामुळे तुम्हा दोघांना काय मिळालं?
म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला आता ह्याच्या पुढे सुद्धा, परिक्रमेनंतर सुद्धा तुम्हाला काय वाटतं की परिक्रमा केल्यामुळे तुम्हाला काय मिळालं दोघांनाही? परिक्रमा केल्यामुळे एक तर मानसिक समाधान खूप वाटतंय. हम्म. आणि असं म्हणजे परिक्रमेचा एकदा विषय जर निघाला ना, हम्म. कोणी भेटलं का तास-तासभर म्हणजे चर्चा केली तरी परिक्रमेचा म्हणजे विषय बंद होत नाहीये. बरोबर. किती वेळ बोलत राहिले तरी असं वाटतं बोलतच राहावं मैयाचे विषय म्हणजे नाही का असं थांबावं वाटत नाही म्हणजे असं. यांना मगाशी एका ठिकाणी जायचं होतं सांगून गेले म्हटले मी आले 5 मिनिटात. ते परिक्रमेला होते आमच्या सोबत. तिथं असा विषय निघाला ना 5 मिनिटाच्या ऐवजी मला तिथं 2 तास लागले यायला. इतक्या वेळ गप्पा बसला मी. बरोबर. परत परिक्रमेत तुमच्याकडे जाता तुम्ही. हां. परत हा जो परिक्रमेत एक अनुभव किंवा तुमचे तिथल्या ज्या आठवणी आहेत ना, एक अनुभव म्हणू आपण त्याला, हे अविस्मरणीय म्हणजे एक विसरू शकत नाही तुम्ही आणि तेवढं ताजेतवानं होतात परत. आणि बदल तुम्ही म्हणाल जसं तुम्हाला सांगितलं मी, की एक स्वीकार भाव वाढलाय. राग बऱ्यापैकी कमी झाला. थोडंसं मला एखादी गोष्ट नाही मनासारखी झाली, की थोडंसं तापट स्वभाव आहे माझा. पण तसं तुम्हाला सांगितलं, की स्वीकार भाव इतका वाढला ॲक्सेप्टन्स ना, की ठीक आहे, चला काही हरकत नाही. चिडचिडपणा बऱ्यापैकी कमी झालाय आणि आग्रह नाही राहिला कोणत्या अट्टहास नाही राहिला. जे आहे त्याच्या आधी सहज स्वीकार होतो. म्हणजे असं काही कोणती तक्रार नाही काही. तो बदल मात्र प्रामुख्याने जाणवतो. म्हणजे परिक्रमा केल्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद मिळालाय आणि तो आनंद खूप तुम्हाला खूप पुढे आनंद पण मिळाला. जीवनात मिळत राहील अशी आपण आशा हो, करूया. खूप त्या येस, आठवणींनी येस. सुद्धा तुम्हाला आनंद होतोय. आता हो. तुमच्या हो. बोलण्यावरनं मला जाणवतंय की त्या आठवणी काढल्या तरी तुमच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. हो. तर फार छान वाटलं तुमच्या दोघांची गप्पा मारून परिक्रमेच्या आणि तुमचे अनुभव ऐकून. तर आजचा आपण कार्यक्रम इथेच थांबवूया आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर. नर्मदे हर. घरमध्ये ताई तुम्ही मध्ये दोघांनी, दादा आणि ताई तुम्ही दोघांनी वेळात वेळ काढून मला चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि भेटूया आपण परत कधीतरी कुठेतरी. जसं आता तिने सांगितलं की 5 मिनिटं गप्पा मारली 2 तास तर तुमची मला वाटतं अजून 4 तास मुलाखत चालली तरी आपली संपणार नाही. इतकं सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. तर जर आपलं परत संधी मिळाली याची इच्छा असेल तर पुन्हा आपण उरलेल्या आठवणी सांगू शकतो. खूप काही आहे सांगण्यासारखं आणि सर्व चांगलं आहे. नाही परत परत इच्छा आहेची परिक्रमेला जायची एकदा जायचंच परत. बरोबर. मैयानी बोलतो ते नक्की पूर्ण होईल. करो परत जायची अशी मैयाकडे प्रार्थना करतो आणि मग इथे हो. थांबूया आज. परत भेटूया. ठीक आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मध्ये